मी 1995 पासून म्हणजे बँकेत जरी नोकरी करत असले तरी माझ्या आयुष्याचं थोडं बॅकग्राऊंड सांगते, म्हणजे ह्या कामात मी का पडले ते कळेल. मी जन्माने यूपीएन आहे, तिवारी. आता तुम्हाला माहिती आहे ना तुमच्या भाषेत भैया. मग भैया लोकांच्याकडे कसं बायकांना शिकू देत नाही, मग तसं आमच्या इकडे होतं. म्हणजे जरी माझ्या घरचे पुरुष वर्ग शिकलेला होता, म्हणजे कमिशनर, जज, तरी बायकांनी नाही शिकायचं हे ठरलेलं. कारण जितकी बाई शिकेल तिचं तेवढं हुंडा जास्त मागतात आमच्यात. म्हणजे माझं लग्न 78 साली झालं. 78 साली जेव्हा माझा 324 रुपये पगार पण खूप व्हायचा, म्हणजे घरात सगळ्यांना कपडे घेऊन पण संसार चालवू शकत होतो. अशा काळात आमच्याकडे हुंडा 2 लाख मागायचे. म्हणजे मुलगी ग्रॅज्युएट, SSC असेल तर 1.5 लाख, मुलगी ग्रॅज्युएट असेल तर 2 लाख, आणि मग मुलगा पण ग्रॅज्युएट ना, मग ग्रॅज्युएट मुलाचा भाव 2 लाख होता तेव्हा, आणि SSC मुलाचा भाव 1.5 लाख होता. पण म्हणजे आत्ताचे तुम्ही ते 1.5 कोटी किंवा 2 कोटी असं धरा, 78 आणि 2024. तर ते शक्य नव्हतं, किंवा त्या गोष्टीचा मला थोडा थोडा राग यायचा, पण करण्याची हिंमत काहीच नव्हती. आतासारखं आपण बोलतो या विषयावर, अशा बोलणाऱ्या संस्था नव्हत्या. घरातच कोणी कोणाशी असं या विषयावर बोलायचं नाही, त्यामुळे राग आला तरी तो कोणाशी बोलावा असं काही परिस्थितीच नव्हती. म्हणजे चुपचाप ऐकायचं. मासिकं पण कशी असायची स्त्री विषय, की बाई घरात काम करते, तुळशी वृंदामध्ये फिरते, मान खाली घालते आणि किती सहन करते, आणि कशी छान सून असते. मग ह्याच्यामध्ये विरोध कोणी करते असं काही कधी कानावरच नाही. त्यामुळे आपल्याला हे आवडलं नाही तरी कोणाशी बोलावं अशी परिस्थितीच नाही. आणि यूपीएन फॅमिली तर महाराष्ट्रीयन थोडी परिस्थिती बरी होती, पण यूपीएन तर म्हणजे काय प्रश्नच नाही. त्यामुळे तेव्हापासून मनात विरोध सुरू झाला, पण काहीही मदत कुठूनच नाही. त्यामुळे तो नुसताच विरोध राहिला, आणि फक्त कसं बरं बाहेर पडावं. मग त्याच्यात एवढंच कळत होतं की काही समजा आपण आईवडिलांना विरोध केला किंवा लग्नाला विरोध केला, किंवा आपण म्हटलं की मी हुंडा घेणाऱ्याशी लग्न विचारतोय कोण, आधी मुळात समोरून मुलगाच आपण नाही कधी म्हणणार. आधी समोरचा मुलगा म्हणाला लग्न कर तर ना, तोच आधी हो म्हणत नाही, कारण की त्याला पैसे मिळत नाही आहेत. मुलींना बघण्याची आमच्यात पद्धतच नव्हती. म्हणजे मुलगी पाहिली आणि आता आवडली आणि आता पुढचं बोलूया हुंड्याचं असं नाहीच. आधी हुंड्याचं, मग पाहिजे तर मुलगी दाखवा. मग ती आंधळी लुळी असेल तरी काय नो इशू, इथे पैसे किती त्याच्यावरती मुलगी घरात येईल. तर ते पटत तर नव्हतं, पण काही करण्यासारखं नव्हतं. फक्त कळत होतं की चुकतंय. पण मग चुकतंय म्हणजे करायचं काय माहीत नाही. आणि मग एवढंच ठरवलं की समजा खूप राग आला आपल्याला आणि घर सोडायचं. म्हणजे आता लाथ कशावर मारणार, घरावरच ना, कारण आता नवरा तर नाहीच आहे समोर त्याला लाथ मारायला. लग्न ठरतं आहे कुठे, कारण पैसे 2-3 कोटी नाहीच आहेत. त्याच्यामध्ये खच्चीकरण असं की मी SSC होती आहे, मला खूप छान मार्क आहेत, खूप हुशार आहे, खूप स्कॉलरशिप आहेत, त्याला काही महत्त्वच नव्हतं ना. म्हणजे मी त्या काळात मला 83% मिळाले 69मध्ये. म्हणजे जेव्हा 65ला म्हणजे असं गावात छोटा बँड वाजायचा, ते असा जेव्हा तडतड ताशा, आम्ही पिंपळगावला राहायचो. ज्याला 65% मिळाले की तो एक तडतड ताशावाला, त्याच्या मागे ते की ह्याला मिळाला फर्स्ट क्लास. इतकं जेव्हा 60%ला महत्त्व होतं, तेव्हा मला 83 मिळाले होते. तर त्या घरात सगळ्यांनी कौतुक केलं, वा छान. पण परत चिंता, तू काय पुढे शिकणार का काय, पुढे शिकली की तिकडे 2 कोटी तयार ठेवलं पाहिजे ना. सो ते जे कॉन्ट्रॅडिक्शन होतं तेव्हापासून मनात होतं की काहीतरी चुकतं आहे, आणि सगळं इज एंडिंग नवरा आणि त्याला दिलेला हुंडा, आणि त्याच्यानंतर आपलं संपलं. हे 83 मिळाले काय आणि 8% मिळाले काय, पास झाली काय आणि नापास झाली काय, शेवटी तिथे ठरणार आहे आपलं आयुष्य काय जायचं ते. तर तसा मनात विरोध होता. आणि तेव्हा एवढंच कळलं की जर असं खूप पराक्रम करून घर सोडायचं असेल तर आधी नोकरी करायला पाहिजे. नोकरी हा विषय, नोकरीचा नोसुद्धा घरात म्हणण्याची परिस्थिती नव्हती, कारण आमच्याकडे SSC झालेली मुलगी नव्हतीच. म्हणजे मीच पहिली SSC झाल्यानंतर. म्हणजे मुलगी साधारण 5-1 फुटाची झाली की लग्न ठरवायचं. तर मी 5 फुटाची 8वीतच झाले. मग ते 8वीपासूनच लग्न. बरं, लग्न कसं ठरवायचं असं, म्हणजे तुम्हाला आता हे कदाचित माहीत नाही, तुमच्या आधीच्या आज्यांचं ऐकलं असेल. म्हणजे कोणाच्या तरी लग्नात कोणाच्या तरी ग्रुप फोटोमध्ये एखाद्या मुलाचा फोटो, त्याला असं कोणीतरी आजी सर्कल करायची, आणि मग कुठल्या तरी लग्नातल्या कुठल्या तरी माझ्या फोटोला दुसरी आजी सर्कल करायची, आणि मग ते तिथेच लग्न ठरवून टाकायचे. आणि आम्हाला माझ्या आईला निरोप यायचा, ते ह्याच्याशी त्याचं आपण बोलणं करून टाकलं आहे, एकदा येऊन बघून घे म्हणजे आईने बघून घे. मुलाने मुलीला बघायचं असं आमच्याकडे सिस्टीमच नाही, डायरेक्ट लग्नातच.
काय बघायचं, विचारायचं पण नाही. म्हणजे विचारायचं नाहीच की मुलगा काय करतो आहे. असं आपण असं कान देऊन ऐकायचं. कोणी बोलताना काय म्हणतायत, ग्रॅज्युएट आहे, शिकला आहे, बुटका आहे, चकणा आहे, लंगडा आहे, काहीच माहीत नसायचं. ह्या कंडिशनमधनं जेव्हा आणि बरं राहत होतं महाराष्ट्रात. फरक काय होता, मी युपीमध्येच राहिले असते ना तर मला काय वाटलं नाही, कारण सगळंच असं आहे. पण महाराष्ट्रात त्यामानाने थोडी परिस्थिती बरी होती. महाराष्ट्रीयन मुलीचं लग्न होताना तिला एकदा तरी काय नाही, तेव्हाही तुमच्या मध्ये पण फार काय नव्हता फरक, पण निदान एकदा तरी ते मुलगी भेटायचे. म्हणजे फिरायला जात नव्हते तेव्हासुद्धा, ओळख बिळख. मग पण एवढं वाटायचं निदान बघतात तरी. सरप्राईज नाही ना, हार घातल्यावरच अच्छा हा का आपला नवरा असं. तेव्हापासून मनात होतं. मग मी म्हटलं आपल्याला कसंही करून मार्क मिळवून शिक्षण घेतलं पाहिजे. नोकरी करायला शिक्षण, हळूहळू विरोध ना, असं पटकन झेंडा मांडायला कोण माझ्याकडे स्कोपच नव्हता. मग मार्क चांगले मिळवले. मरत असं एवढा अभ्यास करायचा की बोलता यावं एक वाक्य. मला स्कॉलरशिप मिळाली, मला शिकू द्या ना. मग ती मिळाली. मग ते कसं तरी ग्रॅज्युएशनला घेतल्यावर लग्न बॅकग्राऊंडला चालूच, पण ते हुंड्याचे पैसे जमा होत नाही म्हणून लग्न होत नाही. तर मग ते होत मी झाले BA. सो घरातली पहिली BA. BA झाल्यावर मात्र थोडे क्रांतीचे विचार यायला लागले की आता नोकरी करता येईल का. आणि माहीत होतं विरोध जबरदस्त होणार. मग त्यासाठी मला टायपिंग शिकू देता का. मग टायपिंग काय, तुझ्या पैशावर, म्हणजे घरात असं माहेरचं सासर पुढचा विषय. तुम्हाला काय, तुझ्या पैशावर आम्हाला राहायचं आहे का. मुलींचे पैसे पाप असतं घेणं वगैरे वगैरे, ते सगळं झालं. मग माझे आजोबा होते, आईचे वडील, जास्त थोडे पुढारलेले. तर त्यांना कुणाच्या तरी थ्रू मेसेज गेला मामाच्या की तिची इच्छा आहे टायपिंग शिकायची. मग अशी गावची मीटिंग बसली की काय करायचं, मुलगी टायपिंग शिकायचं म्हणते. मग ते म्हणे जाऊ दे, असंही लग्न ठरत नाही तर जाऊ दे, जवळच आहे ना, शिकू दे. मग ते टायपिंग शिकले. मग ते टायपिंग शिकेपर्यंत मग म्हटलं की आता मला नोकरी करता येईल का. नोकरी म्हटल्यावर तर म्हणजे पूर्ण घरात असं गोंधळच झाला होता की काहीही बोलते. पण बाबा जज होते, त्यामुळे कोर्टात टायपिस्ट म्हणून मिळाली तर आपल्या बापाच्या नजरेखाली राहील, म्हणजे इकडे तिकडे गोंधळ घालणार नाही. असं असेल म्हणून ती करू दे या अटीवर परत गावची मीटिंग बसली. तुम्हाला जर नाशिकजवळचं पिंपळगाव बसवंत हे गाव ऐकून माहीत असेल तर त्या गावाची अशी 30-40 वकील, कारण माझे आजोबाई सगळेजण एकत्र बसले आणि असं गंभीर चेहऱ्याने की ही नोकरी करायचं म्हणते तर काय करावं. मग सगळ्या गावाने होकार दिल्यावर मला नोकरीची परवानगी मिळाली. नोकरी मिळाल्यावर मात्र मी मनातल्या मनात वाघ झाले. आता नाही कोणाचं ऐकणार, कारण आता मला हातात पैसे आले. मग मी शोध घ्यायला काय सुरुवात केली की आधी मी लेडीज हॉस्टेल शोधते. आणि ते कुठल्या तरी एका मासिकात कुठल्या तरी एका गोष्टीत वाटलं असतं की असं हॉस्टेल असतं, नाही तर माहीत नाही असं. मग ते मला मिळालं बरं का बांद्राला की एक वर्किंग विमेन्स हॉस्टेल आहे म्हणून. आणि मग आधी घाबरत तिथे जाऊन बघून आले की काय असतं. आणि मग मात्र हिंमत केली की आता माझं लग्न जर हुंडा घेणाऱ्या माणसाशी केलं तर मी त्या हॉस्टेलमध्ये जाऊन राहणार, पण मी असं लग्न नाही करणार. असं पहिला क्रांतीचा झेंडा मी 76ला लावला मनातल्या मनात. आणि तिथे अर्थात वडिलांकडे पैसे खरंच नव्हते, कारण प्रामाणिकपणे काम करणाऱ्या जजकडे नसतात पैसे आणि खाणाऱ्या जजकडे असतात. तरीसुद्धा 2 कोटी फार भारी पडतात. खाऊन किती खाईल ना, ज्याचा पगार 800 असतो तो खाऊन किती खाईल. आता खाऊ शकेल 2 कोटी कदाचित. त्यामुळे काही झालं तरी पैशांची व्यवस्था होत नव्हती. मग तेव्हा ठरलं की तेव्हा माझ्या मिस्टरांबरोबर ओळख झाली. ते गुजराती आहेत. मग त्यांना पहिले प्रश्न, म्हणजे जी लव्ह मॅरेजची कल्पना असते ना, झाडाखाली फेऱ्या मारतोय गाणी म्हणतोय असलं वगैरे ते नव्हतं. हुंडा घेणार का, पैसे मागणार का, असं माझी पहिली कारण तोच राग मनात होता. म्हटलं रुमाल जरी मागितला तर माझ्यासाठी तुम्ही भिकारी तरच. मग ह्या अटीवर त्यांनी हो म्हटलं. आणि मग मी बाबांना सांगितलं की हा मुलगा मला लग्न करायचं आहे. तर तेच गळ्यात सगळं, म्हणजे आधीच तर SSC झाली, मग तर काय हे झाली, आता काय नोकरी करणार, आता इंटरकास्ट मॅरेज म्हणजे तर खतम सगळं. पण मी म्हटलं मी ह्याला आत्ता तुमच्यासमोरच नाही म्हणते, पण मला हुंडा न मागणारा कुठला पण UPN पोरगा आणून द्या. लंगडा लुळा आंधळा पण चालतं, नाही हुंडा नाही मागायचा. असं तर मिळणं शक्य नव्हतं. मग समोदय जर सगळ्या घरांनी परवानगी दिली आणि ते लग्न झालं. पण तेव्हा मला जे जाणवलं की त्या काळात जो मला वयाच्या 12व्या वर्षापासून लग्न होईपर्यंतच्या 22-23 वर्षापर्यंतचा जो एकटीला स्ट्रगल करावा लागला, तो जर का मी इतरांना मदत करू शकले तर इतर बायकांचा हा त्रास जर मी कमी करू शकले
किंवा लग्नानंतर होणारे काही त्रास जे नंतर मी आमच्या युपियन घरात पाहिले, क्लोजली होणारे. आणि युपियन घरात, महाराष्ट्रीयन घरातही होते तेव्हा, पण युपियन घरात तर फारच होत होते. म्हणजे मी एक उदाहरण आमच्या क्लोज नातेवाईकाच्या लग्नाचं शेअर करीन की मी का हे काम सुरू केलं आणखी जोरात. की आमच्या घरातलेच एक लेडीचं लग्न होतं, आमची क्लोज नातेवाईक. आणि युपियनमध्ये असं आहे की 7 फेरे असतात ना लग्नाचे, ते अग्नीभोवती. तर 6 फेऱ्यापर्यंत तिला फक्त पिवळी साडी मामाने दिली. पिवळी म्हणजे तिथे लिटरली कॉटनच्या पांढऱ्या साडीला हळदीत बुडवून काढलेली पिवळी असते बरं का. आता आपण पिवळी सिल्क वगैरे घेतो, ती पिवळी म्हणजे ती लंकेची पार्वतीच दिसते. आणि तिने केस मोकळे सोडायचे, एकही अंगावर दागिना नसतो. असे 6 फेरे होतात. आणि मग 6 फेऱ्यानंतर फेरे घेण्याचं थांबतं. आणि मग वरपक्षाला परत विचारण्यात येतं की आता आणखी तुमची काही डिमांड आहे का. म्हणजे तेव्हा डिमांड असायचीच, हुंडा ठरलेला असायचा, किती हुंडा, काय देणी घेणी सगळं झालेलं असायचं. तरी 6व्या फेऱ्यानंतर सगळं थांबायचं आणि मग विचारायचं की आता काय हवं आहे का. आणि तेव्हा नेमके वरपक्ष काहीतरी मागायचेच, अडवायचेच. आणि मग ते 7व्या फेऱ्याला दिलं आणि ती डिमांड पूर्ण झाली. मग वरपक्षाकडून तिला तो शालू, दागिने यायचे, मग ती आत जायची, मग ते सगळं घालून यायची. मग तिच्या त्या दागदागिन्यांसकटचा 7वा फेरा हे फायनल लग्न व्हायचं. तर माझ्या त्या नातेवाईकाच्या मुलीच्या लग्नात 6वा फेरा झाल्यानंतर 7वा फेरा 6 तासांनी पडला. त्याच्यामध्ये त्यांनी रात्री, गोरज मुहूर्त, तर रात्री लग्न, स्कूटर पाहिजे म्हणून हट्ट धरला. आणि रात्री एक तर मुळात त्या काळातसुद्धा जी काय 7-8 हजाराला स्कूटर होती, ती त्या काळात म्हणजे खूप महाग होती, परवडणं शक्य नव्हतं. मग ती स्कूटर आणि रात्री कुठलं दुकान उघडणार. म्हणजे समजा ठरवले जरी सगळ्यांनी जायचे. आणि मग ज्या तऱ्हेने माझी ती नातेवाईक मुलगी छोटीशी वयाने अक्षरशः हंबरडा फोडून रडत होती की आता लग्न मोडलं, आता लग्न मोडलं. म्हणजे त्या पूर्ण वेळामध्ये ते लग्नाच्या घराचं वातावरण अत्यंत सुतकी झालं होतं. आणि तो नवरा मुलगा, अशावेळी त्या नवऱ्या मुलाला कुठेतरी लपवून ठेवायचं, म्हणजे जेणेकरून डायरेक्ट कोणी समोरच्या पार्टीने बोलू नये, मुलीकडच्यांनी त्याला पटवायला. तो गायब. आमचं काम छोट्या मुलांचं एवढंच होतं की नवरा मुलगा कुठे जातोय, पळतोय. आणि सगळ्यांना माहिती, 6व्या फेऱ्यानंतर आमचं लहान मुलांचं काम काय, नवऱ्या मुलाकडे लक्ष ठेवायचं, कुठे पळतोय आणि तो कुठे आहे ते सांगायचं मोठ्यानं, तिकडे गेलाय, तिकडे गेलाय. हे आणि हे लग्नाचं वातावरण बघून जे मनात लग्नाबद्दल एक प्रकारचा तिरस्कार झाला होता. मग आम्ही सांगितलं, तो शाळा घेतली होती भाड्याने की ह्या शाळेच्या एका वर्गात गेलाय, तो घुसलाय. आम्ही हेरगिरी करण्यात फार एक्सपर्ट होतो, कोण कुठे गेलाय, पण तो बाहेर यायला तयार नाही. आणि मग ते कसं तरी करून 6 तासानंतर सगळ्यांचे तुझे पैसे घे, माझे पैसे घे, असे पैसे जमा केले. आणि ते पैसे जेव्हा त्यांना हँडओव्हर केले तेव्हा नवरा मुलगा बाहेर आला. त्याच्यानंतर लग्न झालं. त्या क्षणी मी ठरवलं की हे माझ्या आयुष्यात मी होऊ देणार नाही. काहीही झालं तरी हे असल्या प्रकारचं आयुष्य मी जगणार नाही. आता त्याच्यासाठी जे करावं लागेल ते मी करेन. आणि मग मी विचार केला की असं का, तेव्हापासून जो विचाराला सुरुवात झाली. आणि कोणी सपोर्टला नाही, कुठली स्त्रीमुक्ती संघटना नाही, अशा प्रकारचे लेख पण पेपरमध्ये यायचे नाही. किंवा मासिकं घरी यायची, स्त्री मासिक, किर्लोस्कर मासिक, ते सगळे असेच असायचे की स्त्री किती त्यागी आहे आणि किती 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 सहन करते आणि ती स्त्री चांगली, अशी आवाज करणारी स्त्री म्हणजे व्हिलन. पण मी तेव्हा ठरवलं की आता नाही, एक वेळ एकटं राहीन, पण असं लग्न इतका अपमान नाही. मग मी विचार केला की ती जिचं ह्या झालं मुलीचं, ती स्वतः ग्रॅज्युएट, घरात शिक्षण दिलं, मग त्या काळात ग्रॅज्युएट खूपच मानलं जाईल. मग तरी का नाही बोलली. आणि इकडे सगळे जे होते ते वडील वकील, सगळे तिचे भाऊ वकील, म्हणजे सगळं शिकलेले, कायदा जाणणारे, तरीसुद्धा कोणीच आवाज का नाही केला. कोणीच त्या मुलीचा मान राहील, म्हणजे तिला असं भिकाऱ्यासारखं वागवलं ना. बघ, स्कूटर नाही तर तू, स्कूटर नाही तर तू नाही, स्कूटर आहे तर तू आहे, म्हणजे कुठल्या लेवलला त्या मुलीला आणून ठेवलं. तर तेव्हापासून खूप वाईट वाटलं. आणि मी म्हटलं की आतमध्ये राग यायला पाहिजे. जर मुलीला त्या गोष्टीचा राग आला असता तर तिने खटकन म्हटलं असतं मी हे लग्न करणार नाही. पण असं म्हणण्याची तिची हिंमत नव्हती. कारण मग पुढे काय, मग पुढे त्या घरात कोणी ठेवून घेईल का, मग आईवडील काय बोलतील, नातेवाईक काय, म्हणजे खाणार काय. मग म्हटलं आता आपल्या आयुष्यात असं नाही करायचं. म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे, असं काही वेळ आली आणि 90% सगळी लग्न अशीच व्हायची. म्हणजे 6वा फेरा म्हणजे सगळं घरदार असं कोपऱ्यात बसायचं की आता काय होणार आहे, बॉम्ब कुठला फुटतो, म्हणजे 2 तासात फुटतो, 1 तासात आटपतो का, हेच वातावरण. तर मी म्हटलं की आपल्याला जर असं कोणी केलं
तर मी लग्न करणार नाही या स्टेजला यायचं असेल तर मला आधी नोकरीच करायला पाहिजे. आणि नोकरी नुसती नाही, त्याच्यानंतर घराबाहेर पडण्याची साठी व्यवस्था पण पाहिजे. त्याच्यानंतर नाही त्या घरात राहायचं. मग ह्याच्यातनं मी शिकत गेल्यानं मग मला लक्षात येत गेलं जसं की चुकतंय कुठे तर मुलीचं आत्मभान जागृत नाही आहे. शिक्षण आहे, पैसा आहे, लाडाकोडानी वाढवलं आहे, पण तिला हे माहीत नाही की माझं मानाने जगणं म्हणजे काय. तिला हे विसरायलाच लावत आहेत लहानपणापासून. तू अशी वाग की सासरी नाव ठेवायला नको, तू अशी वाग की पतीकडे जाऊन ॲडजस्ट व्हायला पाहिजे, अशी वाग की तिकडून तक्रारला. माझ्याही लग्नाच्या वेळी वडिलांनी, माझं तरी इंटर का झालं तरी वाक्य काय होतं, ज्या दिवशी तुझे सासरचे म्हणतील की तुझ्याबद्दल काही तक्रार नाही त्या दिवशी म्हणेन की तू माझी चांगली मुलगी आहेस. म्हणजे आता माझ्यावर प्रेशर काय, एक तर सासरचे त्रास देतात का, पण दिला तर मला तक्रार करून तर चालणारच नाही. उलट त्या त्रासाला फेस करून त्यांनी मला चांगलं म्हणावं म्हणून मी हवं ते सहन कारण का तर बाबांना खुश करायचं, तिकडे तर खुश करायचंच आहे, पण आधी आईवडिलांना पण खुश करायचं की मी चांगली मुलगी निघाले. तर म्हटलं हे फार फार कॉम्प्लिकेटेड आहे. आणि तेव्हा मी त्याचा खूप जेव्हा विचार करायला लागले तेव्हा मला कळलं कुठेतरी चुकतं आहे. ते आपलं आत्मभान आपण हरवून बसलो आहे. जसं मुलाचं आत्मभान जागृत आहे की मी स्कूटर घेतल्याशिवाय लग्न करणार नाही, मला अशीच मुलगी पाहिजे, मला एवढेच पैसे पाहिजेत, मला असाच सासर पाहिजे माझं, तसं मुलीचं काय म्हणणंच नाही आहे. मुलगी काय म्हणतच नाही आहे. ज्या ठिकाणी द्याल त्या ठिकाणी मी कशी राहून मला फार तर त्रास होणार नाही आहे ना, एवढ्यातच आहे. मग काय करावं. आणि मग तेव्हापासून ते मनात घुसत गेलं. आणि लग्नानंतरसुद्धा लगेच मार्ग सापडत नव्हता. पण नंतर मी एकदाच फक्त मी तेव्हा म्हटलं मला नोकरी, तेव्हा माझी नोकरी सुरू झाली होती आणि मी लग्नानंतरही 2-2.5 वर्ष घरी होते. पण नंतर मला स्टेट बँकेत नोकरी मिळाली. तरी नोकरी केली तरी परिस्थितीच आहे, म्हणजे तिथे जा, घरी या, काम करा, कुठे काय स्वतःला व्हॉईस नव्हता. पण नंतर एकदा मला माझ्या युनियननी पुण्याला पाठवलं की एक मीटिंग आहे महिलांची. म्हटलं काय करायचं जाऊन, म्हणजे तुम्ही जाऊन बघा. आणि मग तिथे गेल्यावर मी काही व्यक्तींना ऐकलं, विद्या बाळ ज्या मिळून साधेधणीच्या संपादिका, मग तिथेच काही मेधा नानविडेकर, अशा मोठ्या मोठ्या काही स्त्रीविषयक तेव्हा काम करणाऱ्या बायका तयार झाल्या होत्या. म्हणजे माझं लग्न 78ला झालं. 75ला पहिल्यांदा स्त्रीमुक्ती चळवळ झाली. म्हणजे आपल्याकडे ती नवीनच होती. पण त्या बायकांचे विचार ऐकल्यावर मला कळलं की मला जो राग येत होता तो आणखी पण बायकांना येत होता. आणि आणखी पण बायका ह्याला विरोध करतायत की आम्हाला असं आयुष्य नाही जगायचं आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही ना की प्रत्येक वेळी उठायचं आणि डायव्होर्स घ्यायचा आहे. हा प्रश्न डायव्होर्स घेण्याचा नाही आहे, हा प्रश्न आपण चुकतो ह्याचा आहे. मुलगी काय म्हणतच नाही आहे. तर मग ते आत्मभान हा विषय मी तेव्हापासून ऐकला एका ठिकाणी, टाटा सोशल सायन्सेस. मग मी बऱ्याच संस्थांची कामं करायला लागले. त्याच्यात एक टाटा सोशल सायन्सकडनं आमच्याकडे केसेस खूप यायच्या. मग स्त्रियांची कामं करताना अगदी हुंडाबळीपासून कौटुंबिक हिंसाचारापासून अगदी रेपपर्यंतच्या केसेस पण खूप सोडवल्या. पण तेव्हा कळायचं की काउन्सेलिंग कसं करावं. आम्ही काउन्सेलिंग करताना असं नुसतं व्हायला नको ना की ती रडती आहे आणि आम्ही तिला खांदा देतो, मग ती रडते आम्ही तिला खांदा देतो, मग ती पण रडते आम्ही पण रडतो आणि मग ती घरी जाते. हे काउन्सेलिंग होऊ शकत नाही. मग म्हटलं काउन्सेलर म्हणून आम्ही कसं असायला पाहिजे, त्याचं ट्रेनिंग घेताना टाटा सोशल सायन्सेसकडनं आम्हाला हे आत्मभानाचं झाड ही कॉन्सेप्ट शिकवण्यात आली. म्हणजे तुमच्याकडे कुठली स्त्री किंवा पुरुष, मी लिहिलं ना स्त्रीबद्दल जरी लिहिलं असेल तरी स्त्री किंवा पुरुष कुठलाही जेव्हा डिप्रेशनमध्ये तुमच्याकडे येतो तो भिरभिरलेला असतो, त्याला कळत नसतं की हे आवडत नाही आहे पण पुढे काय करायचं माहीत नाही आहे. अशा वेळी त्यांना जाणीव करून द्यायची असते की तुझ्यात खूप शक्ती आहे. आपण अगदी अध्यात्मात बोललो तर आत्मबोधाचा क्षण असतो तो, की कळतं ना आता मला माझं मी शोधते स्वतःला. तर ते स्वतःला शोधण्याची एक ते झाड बनवायला लावायचं. त्या झाडामध्ये खाली जी मुळं असतात त्याच्यावर फक्त स्वतःचे गुण लिहायचे. मी हे वर्कशॉप जेव्हा घेते ना आणि बायकांना सांगते, एक ब्लँक कागद देते, झाड काढलेलं डिझाईन, आता तुम्ही गुण लिहा. 5-5 दिवस जातात, बाईला एकही गुण लिहिता येत नाही. ती काय लिहिते माहिती आहे, मी चांगली आई आहे, मी चांगला स्वयंपाक करते, मी चांगली बहीण आहे, किंवा मी चांगली सून आहे. ती हे नाही लिहित की मी हुशार आहे, मी सुंदर आहे, मी छान बोलते, मी वक्तृत्व करते. ती काय करते, नात्यांमध्ये लिहिते, नात्यांमध्ये मी चांगली कशी आहे. म्हणजे जिथे लोक मला कसं जज करतात ते मी तिथे लिहिते.
मग तो बंधन त्याच्यात हे की ते लिहायचं नाही. तुम्ही असा विचार केल्यावर स्त्री आपल्याला काय शिकवलं आहे, स्वतःबद्दल बढाई मारायची नाही, चांगलं चांगलं स्वतःबद्दल बोलायचं नाही, गपचूप राहा. मला नाही, मी कशी आहे, काही नाही बाबा, मला काही येत नाही, कसे मला नाही बाबा काही येत. सारखं डिफेन्सिव्हवर राहायचं शिकवलं ना आपल्याला. मुलाला जर विचारलं 2 वर्षाच्या तुला काय व्हायचं आहे, तर तो म्हणतो क्रिकेटर होणार. येत काय नसतं, पण तो म्हणताना कॉन्फिडंटली म्हणतो मी तर क्रिकेटर होणार, मी तर डॉक्टर होणार. पण मुलीला विचारल्यावर काय म्हणतो, काहीच खरं म्हणतच नाही. मग फारच झालं तर मी तर साडी नेसणार, मी तर मेकअप करणार, मी तर लिपस्टिक लावणार, ह्याच्या पलीकडे जात नाही. मी अमुक बनणार आहे आयुष्यात असं तुम्ही आजही आपल्या मुलींना विचारून बघा, ह्या काळातसुद्धा, की माझ्या मुलीला काय होतं. ती कुठल्या तरी मेकअपच्या गोष्टींचं नाव सांगेल किंवा असं काहीतरी सांगेल जे खूप ग्लॅमरस आहे. एखादी मुलगी म्हणेल का मला पायलट व्हायचं आहे, बघा बरं बघून. पण मुलगा म्हणेल. पण अजूनही आपल्या डोळ्यासमोर मुलीला स्वतःचं काही मत असतं आणि तिला लग्नाशिवाय काहीतरी करायचं असतं, हे अजून क्लिअरच होत नाही आहे. मग हे स्वतःचे जेव्हा आता हे मी माझं बनवलं आहे उदाहरण म्हणून इथे दाखवलं, की हे स्वतःबद्दल बोललं तर आपल्याला समाजात वाईट म्हणतील. मी खाली लिहिलं मी हुशार आहे. मग मला पण बँकेत पण एकदा विचारलं होतं कशावरून तुम्ही स्वतःला हुशार समजता का, तर म्हटलं हो कारण 2 स्कॉलरशिप मिळाल्या. स्कॉलरशिपचा अर्थ स्कॉलरला दिलेलं पैसे, मग मी स्कॉलर आहे. पण हे म्हणताना आपल्याला जे लाज वाटते किंवा असं म्हटल्यावर ते म्हणतात काय आगाऊ, स्वतःला हुशार समजते. पण मुलगा म्हणेल येस मी तर पहिलं आलो. आपल्याला जे शिकवले त्याच्यातनं आधी बाहेर पडायचं की मी हुशार आहे, माझं नियोजन चांगलं आहे. आता नियोजन म्हणजे काय, मी काल बोलताना परत उदाहरण दिलं होतं की आपल्यापैकी कुठल्याही बाईला जर म्हटलं की उद्या तुझ्याकडे पाहुणे येणार आहेत किंवा अगदी 2 तासात पाहुणे पोचत आहेत 15, तुम्ही नियोजन करता ना फटाफट जेवणाचं, दॅट इज मॅनेजमेंट. तेच हॉटेलवाल्यांनी केलं की ते हॉटेल मॅनेजमेंट होतं. पण बाईंनी केलं तर त्याला काही महत्त्वच नाही, कचरा. मग ते नियोजन चांगलं असणं, पुरोगामी विचार. म्हणजे मी माझं लिहिलं की मी आता या स्टेजला आले की मी कुठल्याच कर्मकांडावर विश्वास ठेवत नाही. म्हणजे मी त्यासाठी मी गीता वाचली की गीतेत कुठे काही म्हटलं आहे का बाबा, गीता काय म्हणते किंवा वेद काय म्हणत आहेत, खरंच त्याचं तसं काही म्हटलं आहे का जे आपल्या बायकांवर इतकी बंधनं घातली आहेत की असंच लग्न झालं पाहिजे, असंच झालं पाहिजे, कन्यादान झालं पाहिजे. तुम्हाला तुमच्यासाठी म्हणतात ते कुठेही वेदामध्ये लिहिलेलं नाही कन्यादान आहे. पण आपण किती कन्यादान करतो, मुलगी घेतो आणि दान करतो. स्वर्गप्राप्ती कोणाला होते, बापाला होते. जन्म आईने द्यायचा, दान करायचं, स्वर्गप्राप्ती बापाला होते. दोन्ही बायकांना व्हॅल्यू काहीच नाही, जन्म देणारीला नाही, दान जाणारीलाही नाही. तर माझ्या घरच्या दोन्ही माझ्या मुलींच्या लग्नात मी कन्यादान नाही केलं. आणि एवढंच, ह्याच टोनमध्ये बोलते मी, कधी भांडत नाही कोणाशी. पण की मला फक्त वेदामधलं आणून दाखवा की जिथे लिहिलं आहे कन्यादान करायचं, मी नक्की करीन. आपण थांबूया 1 महिना, तुम्ही शोधा, कारण मी वाचलं आहे. नाही आहे वेदामध्ये 13-14 प्रकारची लग्न आहेत, पण त्याच्यात कुठल्याही लग्नामध्ये मुळात आईबाप बसून लग्न लावतात हेच नाही आहे. पळून जाऊन लग्न आहे, गांधर्व विवाह आहे, राक्षस विवाह आहे, वाटेल त्या प्रकारचे विवाह आहेत. पण त्याच्यामध्ये असं कन्यादान करत बसले आणि कोणी कोणाला दान देतं आहे आणि तो मुलगा कान पिळतो आहे, हे असं काही नाहीच आहे. तर वैदिक पद्धतीने लग्न म्हटल्यावर कन्यादान आलं कुठे. मी फार म्हटलं धार्मिक आहे, मग वेदाच्या बाहेर नाही जाणार नाही. वेद ज्याने तर तुम्ही शोधून दिलं माझं चुकत असेल तर कन्यादान, पण माझी मुलगी दानाची वस्तू नाही अशी मी कर्मठ आहे. म्हणून मी लिहिलं मी पुरोगामी आहे. आणि नाही झालं माझ्या दोन्ही मुलींच्या याच्यात कन्यादान, आणि ते समजुतीने नाही झालं. दोन्ही सासवांना पटलं माझ्या, म्हणजे बहिणींना. आणि मी गुजराती आहे, मी युपीयन आहे, माझा नवरा गुजराती आहे. माझ्या मोठ्या मुलीचं सासर महाराष्ट्रीयन आहे, नवरंगे. धाकट्या मुलीचं सासर तमिळ ब्राह्मण आहेत. पण कुठेच तो आग्रह धरण्यात नाही आला कन्व्हिन्स केल्यावर की कन्यादान पाहिजे. ही सुरुवात असते ना. माझी मुलगी जेव्हा जाते दुसऱ्याच्या घरात, तेव्हा हे बोलण्याच्या ऐवजी की तुमचा काय मानपान करू, तुमच्या मानापानाच्या साड्या किती, तुमच्या कोणाकोणाला मी देऊ, हे कसं झालं. आई स्वतःच सांगते की तुम्ही मोठे आहात, मी लहान आहे, माझी मुलगी तर त्याहून लहान आहे, सांभाळून घ्या, सांभाळून घ्या, रागवू नका, रागवू नका. मी हा स्टँड कधीच नाही ठेवला. आम्ही जेव्हा बोललो लग्नाच्या आधी, तुमचा मुलगा पण CA आहे, माझी, आणि लव्ह मॅरेज आहेत, पण तरीसुद्धा लग्नाच्या आधी माझी मुलगी पण CA आहे, तुमचा मुलगा पण CA आहे. तर तुमचा मुलगा जसा CA झाल्यावर खूप काम असतं ना बाहेर, तसं माझ्या मुलीला पण असेल. तर हे लक्षात आहे ना.
म्हणजे ती स्वयंपाकाला घरी नसेल, तर तेव्हा काही अडचण होणार असेल तर माझा या लग्नाला आत्ताच विरोध आहे. कारण ती जे एवढं शिक्षण घेऊन पुढे गेली आहे ती स्वयंपाकीण म्हणून घरात नाही पाठवत आहे. हां, पण तिने करायचं नाही असं नाही आहे. म्हणजे स्वयंपाक हा वाईट गोष्ट अजिबातच नाही आहे. उलट ज्याला स्वयंपाकघर छान मॅनेज करता येतं तो उत्तम मॅनेजर असतो. कारण तो रॉ मटेरियल टू वेस्ट प्रॉडक्टपर्यंतचं सगळं काम करतो. म्हणजे मला स्वयंपाकघरासारखं ट्रेनिंग नाही. किती वस्तू लागणार, किती आणायच्या, त्याच्यात फायनान्शियल प्लॅनिंग, स्टॉक प्लॅनिंग, म्हणजे कुठल्याही छोट्या कंपनीचं सगळं प्लॅनिंग त्याच्यात येतं. आणि जो उत्तम सांभाळतो तो बाहेर ऑफिस पण उत्तम सांभाळतो. त्या कामाला कमीपणा नाही, पण ते म्हणजे आयुष्य नाही. तर ती जर CA असेल आणि तिला जर ऑडिट आलं आणि इथे घरात स्वयंपाक असेल तर ती स्वयंपाकाला बाई लावेल आणि ऑडिट करेल. हे आईचे संस्कार. जनरली काय होतं, तुझ्या आईने काय शिकवलं, तर मी हे शिकवलं आणि हे आधीच क्लिअर केलं. आणि तुमच्या मुलाला जसं मी अडवणार नाही की तो कुठलीही नोकरी मिळाली बाबा आता ही का ती का कुठे, तसं माझ्या मुलीला पण तिच्या करिअरमध्ये अडवायचं नाही. बाकी तिने घरात पोळ्या खायच्या का तुमच्यासारखा भात खायचा हे फार क्षुल्लक गोष्टी आहेत, पण तिच्या करिअरच्या आड आणि काही तत्त्व मी माझ्या मुलींना शिकवताना किंवा आता आम्ही संस्थेची कामं करताना असं शिकवतो मुलींना की तुमच्या 2 लिस्ट तयार करा. एक असतात आपली तत्त्व आणि एक असतात आवडीनिवडी. म्हणजे मला छान बाहेर खायला आवडतं, मला पोळी आवडते, मला भात नाही आवडत, किंवा मला अमुक आवडतं, मला तिखट आवडतं, गोड आवडतं, हे झाले आवडीनिवडी. पण मला दारू पिणारा नाही चालणार, मला लाचलुचपत करणारा नवरा नाही चालणार, किंवा मला बाहेर खेळली नवरा नाही, ही तत्त्व झाली ना. तत्त्व पण लिहा आणि आवडीनिवडींमध्ये कॉम्प्रोमाइज करता येतं. 2 दिवस तुझा पोळ्या, 2 दिवस माझा भात, 2 दिवस तुझं गोड, 2 दिवस माझं तिखट, ह्या गोष्टीत कॉम्प्रोमाइज करावं. पण तत्त्वांमध्ये कॉम्प्रोमाइज करू नये. आणि केल्यास त्याचा कधी ना कधी आयुष्यात लगेच परिणाम होतो, कुठे ना कुठे ते फाटायला लागतं. तर मग लग्नाची बोलणी करताना काय बोलायचं हवं आधी, मला ह्या 3 गोष्टी आवडत नाही, तशा तुला पण असं काहीतरी असेल की तुला अजिबात 3-4 गोष्टी आवडत नसतील, त्याआधी डिस्कस करू की तुझ्यात हे आहे का, तर सॉरी बहुतेक आपलं पटणार नाही. तुला माझ्यातलं न आवडणारं काही आहे का बेसिक, तर बाकी सगळ्या गोष्टींमध्ये कॉम्प्रोमाइज करावं. आणि मुलींनी केल्यास हरकत नाही, कारण सध्याला मुलगी तिथे जाते सध्याला. आता असंही नाही की जॉईंट फॅमिलीत जाते, आता बहुतेक सेपरेटच जातात. पण जॉईंट फॅमिली घेतलं 6 माणसांनी तिच्यासाठी बदलण्यापेक्षा सुरुवातीला हिनी 6 माणसांसाठी बदलावं, गणिताच्या दृष्टीने बरं आहे. 6नी बदलायचं का एकाने, तर सुरुवातीला सोपं पडतं एकीने बदलत थोडं जाणं इथपर्यंतच. म्हणजे तिनेच बदलायचं असं नाही. त्यामुळे कॉम्प्रोमाइज नाही असा भाग नाही, पण कशात कॉम्प्रोमाइज हे डिस्कशन आधी झालं पाहिजे. आणि ते झाल्यास कुठल्याही लग्नात अडचण येत नाही. माझ्या 2ही मुलींच्या वेळी हे 2.5 तास मी माझ्या होणाऱ्या जावयांशी आधी बोलले की धाकट्या मुलीची कंपनी आहे, तिने BMM केलं, बॅचलर ऑफ मास मीडिया. मग तिची स्वतःची एक फर्म आहे. तिचे आता 55 एम्प्लॉईज, लग्नाच्या वेळी तिचे काहीतरी 10-12 एम्प्लॉईज होते. जिची स्वतःची कंपनी आहे, तिला लग्न झाल्या जर कुणी म्हणालं 5च्या वेळी घरी पाहिजे, कंपनी जाऊ दे, ते ऑर्डर चालणार नाही. कारण तिला न्यूयॉर्कच्या वगैरे अशासुद्धा ऑर्डर येतात, त्यावेळी रात्री पण काम करावं लागतं. म्हटलं जी तिने कष्टाने शिकून इथपर्यंत आणलं ते एका दिवसात एक माणूस आयुष्यात येतो म्हणतो हमारे घर में ये नहीं चलेगा, तर हे मला नाही चालणार आई, म्हणून तो विषय आधी बोलूया, मग लग्नाला होकार का नाही ते ठरवूया. हे विषय जेव्हा आधी झाले, तर आता माझ्या एका मुलीच्या लग्नाला 20 वर्ष झाली आहेत, एका मुलीच्या लग्नाला 11 वर्ष झाली आहेत. एकदाही क्लॅश आला नाही. आणि आम्ही आता छान मैत्रिणी आहोत. विहीणबाई, मी एकीबरोबर पाणीपुरी खायला जाते, एकीबरोबर मराठी नाटकं बघायला जाते. दोन्ही, एक तमिळ आहे, एक महाराष्ट्रीयन आहे. पण हे विषयच येत नाही की तुमची मुलगी आमच्याकडे काय करते, तुमचं ते मोदक आहे. मग नंतर मला पहिल्या मुलीच्या लग्नाच्या वेळी फोन यायला लागले, अहो तुम्हाला माहिती आहे का तुमच्या मुलीने आज मोदक केले, तिला मोदक पण येतात. मग दुसऱ्याची त्यांना धक्काच होता तो, कारण मी ते कधी बोललेच नव्हते की तिला काय येतं. म्हटलं तुमचा मुलगा CA करताना त्यांनी काय करत होता, म्हणजे सकाळी 7ला लायब्ररीत, रात्री 10ला घरी, मधल्या वेळात फक्त अभ्यास. म्हटलं त्याच लायब्ररीत माझी मुलगी होती, तिथेच त्यांचं लव्ह मॅरेज जमलं. तर म्हटलं तिथेच ती पण होती, त्यामुळे तिला पण काही येत नाही असा मी स्टँड घेतला होता. जेव्हा तर माझ्या मुलीला खरं म्हणजे सगळं येत होतं. मग त्यांना ते एक आश्चर्य, अहो तिला पुरणपोळी पण येते बरं का. म्हटलं तसं बरंच येतं, पण तो माझा मार्केटिंग पॉईंट नव्हता. माझी मुलगी विकायचा, आपण मुलगी विकतो, माझ्या मुलीला स्वयंपाक येतो.
माझी मुलगी शिवणकाम पण करते, सगळं सांभाळेल हो तुमच्या घराला. काय पाठवतो आहे काय तुम्ही? घराला सांभाळेल, धुणं पण धुईल, भांडी पण करेल, मर्जी पण सांभाळेल. आपण काय करून टाकतो आहे मुलींचा? भांडायला जा म्हणत नाही आहोत, पण तिच्यावर मानसिक प्रेशर किती आहे. म्हणजे हे शिवणकाम आलं, पण समजा काही कारणाने विणायला नाही आलं तर साधं लोकरीचं पण काय म्हणजे हे काय करून टाकलं आपण पोरींचं. निदान आमच्या काळात तरी केलं, आता नाही एवढं होते. ते मला बघताना मला आनंद पण होतो आहे. नाही तर आमच्या वेळी तर आम्हाला चालून दाखवायला पण लावत होते. चालून दाखव, नीट चालते का बघ, आता गाऊन दाखव. म्हणजे प्रत्येक मुलीला गाता पण आलं पाहिजे, चालता पण आलं पाहिजे, कशी चालते. परीक्षा अशी पण व्हायची की आल्यावर म्हणायचे बस. समजा 4 खुर्च्या ठेवल्या आहेत आणि ती मुलगी खुर्चीवरच स्वतःच्याच घरात रिकाम्या खुर्चीवर बसली तर ॲरोगंट आहे. मुलींनी खुर्ची सोडून खाली बसलं पाहिजे. का? कारण होणारे सासरची लोक आली आहेत. अशा वातावरणातनं मी करत मग मी ह्यापर्यंत आले की आत्मभान असेल तर प्रश्न. बरं, मी मग पुस्तकापर्यंत कशी आले की माझ्याकडे नंतर मी आता काउन्सिलिंग करते. मी डिप्लोमा केला काउन्सिलिंग सायकोलॉजी. म्हणजे बायका जनरली डिप्रेस होतात घटस्फोट होण्याच्या आधी, नंतर. बरं, घटस्फोट नसेल तरी घरात खूप त्रास असेल तर बायका डिप्रेस व्हायला लागतात. त्यांना सुचत नाही काय करायचं, रडत असतात सारख्या. अशा वेळी ज्या माझ्याकडे येतात तर माझ्याकडे अशा केसेस आल्या की कितीही पगार असू दे, म्हणजे Accentureमध्ये नोकरी, सव्वा लाख पगार, तरी नवरा तिच्यावर कॅमेरा लावतो आहे, तिला रात्री मारतो आहे, माझ्या घरचं पाणी प्यायचं नाही. म्हणजे ही केसेस रिअल, माझ्या ह्याच्यातल्या सगळ्या केसेस रिअल केसेस आहेत. फक्त नावं पूर्ण बदललेली आहेत, संदर्भ पूर्ण बदललेले आहेत. जिचा पगार 1.25 लाख आहे तिचं काही कारण म्हणजे त्यांचं काहीतरी आधीचं लग्नाचा पण मुलगा होता, दोघांचंही आधीचं लग्न, तर तिने तिच्या मुलाला सांभाळायचं नाही काही झालं तरी. जे लग्नाच्या आधी कबूल केलं होतं की तुझा मुलगा पण आपण सांभाळ, माझा पण आधीचा मुलगा, आपण दोन्ही मुलं सांभाळ, पहिल्या लग्नातली. पण लग्न झाल्या सासू म्हणे की तुझा मुलगा नाही चालणार, मग तू आमच्या मुलावर प्रेम नाही करणार. आता तिचा मुलगा अवघा 4थीच्या मुलाला सडनली नाही म्हटल्यामुळे तिला तिचा जीव तडफडला ना पहिल्याच दिवशी की मुलाला सोडावं लागलं. आणि तेव्हापासून मग तुला इथे राहायचं नाही तर जा, आमच्या घरचं पाणी पिऊ नको. पाणी प्यायल्यावर एकदा पोटात लाथा मारून पाणी बाहेर काढायला लावलं. कुणाला? जिचा पगार 1.25 लाख आहे. ती का मार खात होती? बरं, हे सगळं झाल्यावर मला एक सरकारी अधिकारी, प्रोटेक्शन ऑफिसर म्हणतात त्याला, ज्यांच्याकडे कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेस जातात. ही एक पोस्ट आहे, हे पण आपल्याला बऱ्याच जणांना माहीत नाही. इथे पण ती आहे तुमच्या राजगुरुनगर, तुमचा ही तालुका प्लेस आहे का? त्यामुळे इथे नक्की असणार. त्याला प्रोटेक्शन ऑफिसर म्हणतात. तिचं कामच हे असतं, त्या जनरली ती स्त्री असते की घरात होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेस सोडवायचा प्रयत्न करायचा, त्या बाईला गाईड करायचं, तिला वकिलाची मदत द्यायची, तिच्या हिंसाचाराचे रिपोर्ट कोर्टाकडे पाठवून ठेवायचे. तिला डायव्होर्स घ्यायचा का नाही, कोर्टात जायचं का नाही, हा तिचा निर्णय असतो. पण हा सरकारी ही मधली व्यक्ती कोर्टाकडे आधीच रिपोर्ट करून ठेवते की हा त्रास होतो आहे, मी प्रत्यक्ष पाहिलं आहे, माझ्याकडे हे निवेदन आहे आणि त्याची नोंद आहे. तर त्या ऑफिसरकडनं मला फोन आला की तुमच्या जवळ राहते, तिला काहीतरी करा तिचं, नाही तर मरून जाईल पोरगी. तरी काउन्सिलरचा नियम असतो की स्वतःहून नाही कोणाच्या घरी जायचं. तिला माझा विश्वास वाटला पाहिजे. असं दार ठोकून जायचं नाही, मी आले मध्ये, मग ते मी राजकीय पुढारी झाले की ये मी तुझं सुपारी घेतल्यासारखी भांडणं सोडवते. तसं नसतं. तिला जेव्हा वाटेल की माझ्याबद्दल कॉन्फिडन्स वाटेल की आता मॅडमकडे जायला पाहिजे, मग ती जेव्हा माझ्याकडे आली तर तिला म्हटलं तुला इतका त्रास होतो आहे की तुझ्या पोटात लाथा मारत आहेत, तर तुला सोडून जावंसं का नाही वाटत? आणि का बरं असं होतं आहे? तर म्हणे लोक काय म्हणतील की पहिला पण डायव्होर्स झाला आणि दुसरा पण होतो आहे. आई म्हणते काही झालं तरी आता सहन कर. हे जे म्हणजे ह्यावेळी काय झालं की आईवडिलांचा जो सपोर्ट हवा होता की तू माझ्याकडे, मुलगा तर सांभाळतेच आहे पण मार खातेस, नको खाऊस. मग त्यांना हेही कळलं की पहिल्या लग्नातही असंच छळलं होतं, खूप तिला त्रास दिला होता की ती पोरगी भिरभिरल्यासारखी वेडी झाली होती. म्हणजे माझं गाव डोंबिवली आहे, डोंबिवली स्टेशनचा बोर्ड दिसला तरी तिचं अंग थरथरायला लागायचं, इतका त्रास दिला होता. तर मी म्हटलं ही तुम्हाला माहिती मिळाली, मुलीच्या सपोर्टला उभं राहायचं, पण पब्लिक इमेजला घाबरतात. लोक काय म्हणतील की तुमच्या मुलीचा दुसरा डायव्होर्स, तर तू राहाच तिथेच. आणि मग मी तिला म्हटलं तुला वकिलाकडे गेली का? म्हणे वकिलाने DV केस केली. आता DVचा अर्थ आहे डोमेस्टिक व्हायलन्स, DVचा लॉंग फॉर्म आहे डोमेस्टिक व्हायलन्स. ही जी मुलगी माझ्याकडे ती MSc IT आणि मोठ्या पोस्टवर नोकरीला,
तर म्हटलं DVचा लॉंग फॉर्म काय, काय माहीत. वकील काय करतो काय माहीत. वकील एवढी फी घेतो आणि तारखेला बोलवतो आणि मला बऱ्याचदा नोकरीतनं सुट्टी मिळत नाही कोर्टाच्या तारीख. मी म्हटलं अगं तू मुळात तो कायदाच समजून घे, तू शिकलेली आहेस ना. मग माझाच लॅपटॉप काढला, तिला म्हटलं DV ॲक्ट असं टाक. मग खाली सगळा तो कायद्याचा मसुदा आला. तो कौटुंबिक हिंसाचार म्हणजे कशाला म्हणतात. मग म्हटलं आता हे जे 4, 5, 10, 15, 20 पॉईंट त्यांनी लिहिलेत असा त्याच्यावर तुझ्यावर होतो का. तर तिने म्हटलं हा पण होतो, मारतात पण, कॅमेरे पण लावलेत, खाऊ पण देत नाही घरात, लाईनीत म्हणजे सगळेच अत्याचार होत होते. म्हटलं ह्याच्याकडे तुझ्याकडे काही पुरावे आहेत का, तुला सिद्ध करता येईल ना कोर्टामध्ये. मग तिने मग नंतर म्हणाले की हां, आणि ती MSc IT पोरगी. एकदा जेव्हा तिला कळलं की पुरावे जमा करायचे तर त्यांनी पाठवलेले SMS जरी वगळले असले डिलीट तरी तिला माहीत होतं रिट्रीव्ह कसे करायचे. मग मात्र तिने 2 दिवसात मला धाडधाड पुरावे आणून दिले की हे बघा इथे प्रॉमिस केलं होतं तुझा मुलगा सांभाळेल, तेव्हा ईमेल पाठवला होता, आता त्यांनी डिलीट केला आणि माझा लॅपटॉप घेऊन पण डिलीट केला, पण तुम्ही सांगितल्यावर मी तो रिट्रीव्ह केला डाटा. मग हे बघा प्रॉमिस केलं. नंतर बघा त्याचा आला की आता तुझ्या मुलाला आम्ही धडाधड पुरावे 2 दिवसात गोळा केले आणि कोर्टाला सादर केले. कोर्टाकडनं निरोप आला की ताबडतोब तिचा आधी त्रास थांबवा, तिथून तुम्ही निघून जा किंवा तिला दुसरं घर द्या, जोपर्यंत डायव्होर्स वगैरेचा निर्णय पुढे. पण रोज मारणं जे चाललं आहे ते थांबलं पाहिजे. आणि मग तिला वेगळ्या घरात राहायचं ऑर्डर कोर्टाने दिली. त्यांना द्यावं लागलं ते घर सासरच्यांना. आणि मग 4-5 महिन्यात निकाल लागला की डायव्होर्स. त्याच्यात तीच एवढं कमवत होती तर पोटगी वगैरेचा प्रश्न नसतो कारण ती स्वतःच कमवते. पण तिला मेंटल त्रास जो झाला त्याचे 7 लाख रुपये त्यांना द्यायला लावले. पण हे कधी जोपर्यंत तिचं आत्मभानच जागृत नव्हतं. लोक काय म्हणतील, मी डायव्होर्स घेत नाही मॅडम, नको डायव्होर्स, मारतायत तर जाऊ दे, आता काय करणार. म्हणजे तिला असं होतं की रात्री 9पर्यंत तू घरात म्हणजे ती समजा ऑफिस सुटून 8ला घरी आली, घरात येऊ नको, आम्हाला तुझं तोंड नाही बघायचं. 9:30 तर ते 9:30पर्यंत खाली वॉचमनच्या तिथे बसून राहायची, येऊ का हो घरात. आणि मग मुलगा तिचा नाशिकवरनं विचारायचा, आई नाही घेतलं का गं तुला घरात, घेणार का गं घरात. काय कंडिशन असेल मुलाच्या मनाची की आपल्या आई एक तर आपल्याकडे राहत नाही आहे आणि तिला घरात घेत नाही आहे. आणि अशा वेळी जर का मग मी तिला हे करायला लावलं, म्हटलं तुझ्यात काय आपण शोधूया. मग तिने मला मुळात तर खूपच शिकलेली होती. मग ही शिकली आहेस, तुला 1.25 लाख ॲक्सेंचर पगार देतं आहे, ॲक्सेंचर तुला हेही म्हणतं आहे की तुला इथे राहायचं नसेल तर दुसऱ्या गावी आम्ही तुझी ट्रान्सफर करून देऊ या गावातनं आणि तुला तिथे क्वार्टर देऊ, म्हणजे राहायला पण शेल्टर, म्हणजे राहायला शेल्टर, पगार आहे, मुलगा स्वतःच्या हातात येणार आहे. मग प्रश्न काय आला तर लोक काय म्हणतील. मग मी म्हटलं आयुष्यभर जेव्हा तू मार खाशील तर तुझा मुलगा पुढे दोष देईल की तू दुसरं लग्न करून विचार होता की मला एक वडील मिळावे, ते तर गेले, माझी आई पण गेली. म्हटलं तुझाच मुलगा तुला नाही का म्हणणार. मग कसा तरी तो विचार हे 2-4 सेशन झाल्यावर झाला की इट्स टाईम आय शुड गेट अवे. आणि आता माझा ती पुण्याला आहे, तिने तिथे 2 कोटी रुपयाचं घर घेतलं. तिने इतकं नंतर एकदा ह्या त्रासातनं सुटल्यावर तिचं पुढे प्रमोशन झालं, तिला लंडनला पाठवलं. थोडे दिवस लंडनला गेल्यामुळे काहीतरी खूप पैसे मिळाले. ती 1 रकमी 2 कोटीचं घर घेऊन आता पुण्याला आहे. आणि आता मुलगा खुश आहे, मुलगा तिच्याजवळ आहे, त्याला त्रास नाही आहे. आता तो SSCला गेला आहे आणि छान अभ्यास करतो आहे. आणि मॅडम खूप बरं वाटतं आहे. तरीसुद्धा मनावर इतके परिणाम झाले आहेत की तिलासुद्धा डोंबिवलीला कधी जर यावं लागलं तिच्या काही कामाला तरी म्हणे मला तिला पण थरथर होते. अशा वेळी जर का आता हा माझा जो ह्या सगळ्या केसेस करताना मला जे जाणवलं त्याच्यावरनं मी काउन्सेलिंगचा हा प्रकार काढला की त्या मुलीला मी जर म्हटलं की सोड घर तर ती कशाच्या जोरावर सोडणार. मग जेव्हा तिला मी जाणीव करून दे की तुझ्यात काय आहे, आपण आधी शोधूया की तू राहू शकतेस का एकटी. आणि सासरून निघालं म्हणजे माहेरला जाणार नव्हे, उठलं की निघाले माहेरला, पिशव्या घेऊन ते फिल्मी निघतात. आणि तर इतका त्रास होतो, मी गेले माहेरला तडक, इथे आधार कार्ड इकडे, पॅन कार्ड इकडे, दागिने इकडे, सर्टिफिकेट इकडे, आणि मग एक एक गोष्ट ती देत नाही, फाडून तोडून टाकतात. मी म्हटलं आता निघायचं तर असं फिल्मी नाही निघायचं, ते फिल्ममध्येच चांगलं असतं. शांत प्लॅन करायचा, जायचं आहे, तुझं सगळं सामान घे आधी, जमा कर, सर्टिफिकेट कुठेतरी ठेव, कारण त्याच्यावरच पुढे नोकरी मिळणार आहे. नवरा कुठे काम करतो माहीत नसतं, कुठेतरी अंधेरीला जातो, मोठ्या कंपनीत आहे, नाव काय कंपनीचं माहीत नाही. कोर्ट हे विचारतं ना आधी की ओके तुला पोटगी द्यायची आहे, कुठे काम करतो, अंधेरीला. आता मग अंधेरीत कुठे शोधायचं.
मोठ्या पोस्टवर आहे, कोणी सांगितलं? नवऱ्याने सांगितलं. मग ह्या बेसिक माहिती जी नसते ती माहिती स्वतःला असणं, स्वतःबद्दलचं नॉलेज असणं की मी हे करू शकते. मुळात सुरुवात कशी झाली पाहिजे? मी जगले आहे, मी जन्माला आली आहे आणि मला मरायचं आहे. ह्या काळात माझं पोट भरणं ही माझी जबाबदारी आहे. एकटं राहणं म्हणजे मी फार वाईट उदाहरण देते की कुत्रा कुत्री राहतात ना एक एकटे, का कुत्रीला कुत्रा आणून देतो सगळं. जर प्राणी इंडिव्हिज्युअली एकटा जगतो तर मनुष्य प्राणी असून आपण स्त्रिया असं का समजतो की मला कायम कोणीतरी आधारच पाहिजे. आपल्याला वाढवलं आहे तसं, पण आता त्यातनं बाहेर पडलं पाहिजे ना. तर मला जी वेळ आली तर मी आधी माझ्या आयुष्याचा प्लॅन कसा पाहिजे त्याला मी ॲक्शन प्लॅन ऑफ लाईफ म्हणते. मी तर आणलं नाही ते की माझ्या आयुष्याचा कृती आराखडा कसा असला पाहिजे, मी काय शिकणार आहे, मी असं कमवलं पाहिजे की ज्याच्यातनं मला एक भाड्याचं घर तरी घेता आलं पाहिजे. ओनरशिप मी म्हणत नाही, ओनरशिप घ्यायला वेळ भल्याभल्यांना जातो. एक भाड्याचं घर घेता आलं पाहिजे. ते घेता आलं पाहिजे म्हटल्यावर भाडं किती, डिपॉझिट किती ह्याचं नॉलेज पाहिजे. ते आणल्यावर मला किराणा किती लागतं. माझ्याकडे जेव्हा डायव्होर्ससाठी येतात तशा भांडत, मला त्याचं तोंड बघायचं नाही. आणि आता मला ताबडतोब मॅडम डायव्होर्स पाहिजे. म्हटलं असं समज की आज डायव्होर्स झाला, समज कोर्टाने दिला आणि तुला मी 1,00,000 रुपये 1 कोटी रुपये दिले आणि एक फ्लॅट दिला, एकटी राहू शकतेस का मला सांग? जे मनात असतं ना की मी पैसा देईल, पैसा 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 म्हणतात, पण त्या पैशाने प्रश्न सुटत नाही जोपर्यंत तुमच्या इथे हिंमत नाही. मग मी एकटी नाही राहू शकत, मग मला कोणीतरी बरोबर पाहिजे. मग एका धोंडाला सोडायचं आणि दुसऱ्या धोंडाजवळ करायचा. एक प्रयत्न नाही तर मग आईच्या डोक्यावर जाऊन राहायचं. मग एकटं राहण्यासाठी किती बळ लागतं? एकटं राहायला प्रश्न कुठे? मी एकट्या राहणाऱ्या स्त्रियांसाठी 95 सालपासून काम करते. 400 वगैरे बायका आमच्याकडे एकत्र आल्या त्या जे एकट्या राहतात काही कारणाने, म्हणजे नवरा वारला म्हणून, कधीतरी लग्नच नाही झालं म्हणून, कधी नवऱ्याने सोडलं म्हणून, अशा प्रकारच्या एकट्या राहणाऱ्या बायका, किंवा नवरा वारला आणि मुलं फॉरेनला आहेत म्हणून एकट्या राहत आहेत. अशा सगळ्या एकट्या राहणाऱ्या बायकांचे प्रश्न घेऊन आम्ही जवळजवळ 6-7 वर्ष काम केलं आहे की प्रश्न कुठे येतो आहे. घरी पैसा आहे, स्वतःला नोकरी आहे, पण जी हिंमत लागते की मी एकटी राहू शकते. बरं ती हिंमत कशी येणार? मला कोणी त्रास दिला तर? मग शिका ना सेल्फ डिफेन्स. आपल्याला कोणी त्रास दिल्यावर 2 हात करण्यासाठी शिकायला नको का? आपण ते नाही शिकणार, आपण पुरणपोळीच करायला शिकणार. माझ्या अंगावर कुणी आलं तर त्याला मला थोडं तरी स्वतःला वाचवता येण्याचं आपण नाही शिकणार. आपण पुरणपोळी कशी करू? हळदी कुंकू केलं का तुझा सत्यनारायण कसा, माझा सत्यनारायण कसा. ह्याच्यातनं बाहेर पडत नाही तोपर्यंत आपलं कसं राहणार एकट्या? बरं एकटं राहणं वाईट असतं हे आपल्या मनावर बिंबवलं आहे. आता आपण सगळंच फॉरेन कंट्रीचं फॉलो करतो. राहतात ना बायका तिथे एकट्या आता, आणि तिथे लग्न हा विषय किती आता झाला आहे की तिथे लग्न उशिरा करतात, संबंध आधी ठेवतात. कारण तिथे कळलं आहे आता की लग्न हे वेगळंच आहे, कमिटमेंट. त्याच्यासाठी तो माणूस नीट ओळखला गेला पाहिजे. शब्द ऐकले ना, डेटिंग करतात, आपल्याकडे पण होतंच आता, कोणी काय नाही म्हणायचं कारण नाही. आणि त्यात वाईट काय की आधी ओळखणं, आधी समजून घेणं की आपल्याबरोबर योग्य आहे का, आणि मग लग्न करणं. आणि लग्न हा मुळात विषयच आला नाही पाहिजे डोक्यात. मी एकटी जगायला, मी आता जन्माला आली आहे तर मला मरेपर्यंत कसं राहायचं याचा प्लॅन झाला पाहिजे ना. कारण तो आपला प्लॅन येऊन थांबतो लग्नापाशी. आणि मग आपण काय मागतो? नवऱ्या मुलाचा पगार जास्त पाहिजे, नवरा मुलगा माझ्यापेक्षा उंच पाहिजे, नवऱ्या मुलाचं घर पाहिजे, म्हणजे सगळं त्याचं पाहिजे. मग मी आयती तिथे जाऊन बसते आणि ते बाणगुळासारखं आयुष्य जगते. तू कमव मी खाते, तू कमव मी खाते. आणि करते काय? 2 वेळा स्वयंपाक करीन, 4 वेळा 4 गोड वाक्य बोलली ना, अख्खं आयुष्य फुकटात काढून टाकतात. सकाळी विचारायचं काय हो नाश्ता काय करू, दुपारी विचारायचं काय हो भाजी काय करू, संध्याकाळी विचारायचं दमून आल्यावर चहा देऊ का हो, आणि रात्री विचारायचं दमलात का हो, पाय दाबून देऊ का. 4-5 वाक्यामध्ये अख्खं आयुष्य फुकटात काढायचं, हे आपलं चूक आहे. आणि जेव्हा मी म्हणते की मी एकटीला आयुष्य तेव्हा मी पूर्ण जबाबदारी घेते ना. मग माझं आजारपण पण माझं, माझं दुखणं पण माझं, माझं उभं राहणं पण माझं, माझा स्वयंपाक पण माझा, ही जबाबदारी घ्यायला पाहिजे ना. आणि मग म्हणायचं आम्हाला आमच्यावर अन्याय होतो. अन्याय नाही होत, आपल्याला काही करायचंच नाही, हे आत्मभान मी जागृत करते. आणि ह्यामध्ये 10 केसेस आहेत की ज्या मी वेगळ्या घेतल्या. म्हणजे एक की नोकरी पण करते, पैसा पण आहे. एक अशी आहे की तिला म्हणजे एक तर मुलीची घेतली, म्हणजे प्रत्येक वेळी नवरा बायको सून हा विषय नाही आहे. कधी कधी मुलींनासुद्धा काही इतका विचित्र प्रकारे त्रास दिला जातो.
वडिलांकडनं स्ट्रिक्ट राहण्याच्या हिशोबाने. स्ट्रिक्ट राहणं म्हणजे किती, याच्यातली एक केस, आणि या सगळ्या माझ्याकडे ॲक्च्युअलच्या केसेस आहे की एक 12वीतली कॉलेजला जस्ट गेलेली मुलगी आणि तिचे वडील प्रचंड स्ट्रिक्ट, कसं राहायचं याच्याबद्दल. आणि आईला पण, म्हणजे आई नोकरी करत असं नाही, आईवर पण रोज असं नाही वागायचं, अजिबात नाही, प्रमोशन नाही यायचं, मी सांगितलं तसं वाग, मी सांगतो तेव्हा घरी आहे काय म्हणजे सगळं तेच ठरवणार, प्रमोशन घ्यायचं का नाही, नोकरी करायची का नाही. आणि आई पण कायम घाबरलेली, आई घाबरलेली म्हणून मुलगी पण घाबरलेली. आणि मग ते मुलींनी कधीतरी एखादा एक फॅशन कुठला तरी डे असतो ना कॉलेजमध्ये, तर ते कुठल्या तरी डेला तिने फॅशनेबल कपडे घातले. त्या वडिलांना इतका राग आला की हे मी म्हटलं होतं हे फॅशन डे वगैरे फालतूगिरी असते, काहीच करायचं नाही, तरी तू का केलंस. मग दुसऱ्या दिवशी त्या मुलीला मुद्दाम फाटके तुटके कपडे घालायला लावले, त्याच कॉलेजमध्ये नेलं आणि त्या कॉलेजमध्ये सकाळी त्यांचं काय सगळेजण एकत्र असतील अशाही तिला सगळ्या ग्राउंडमध्ये हाताला धरून फिरवलं वडिलांनी, शिक्षा. आणि तिने हेअरस्टाईल केली होती काहीतरी त्या डेला, तर घरी जाऊन तिचे केस कापले. आता कर कशी करते. ती मुलगी नंतर इतकी डिप्रेशनमध्ये गेली की तिच्या आईचा मला फोन आला. बरं, तिच्या आईचा फोन पण कसा आला, म्हणजे मला त्या सगळे ट्रीटमेंट कशी असते, फोन आला, मॅडम तुम्ही ते सगळे प्रश्न सोडवताना तर ते माझ्या मुलीचा प्रश्न सोडवा, तिला 12वीत कमी मार्क मिळत आहेत. तर म्हटलं 12वीत मार्क मिळवून देणारी मी नाही, म्हणजे कमी मार्क जा बाईकडे, हिच्याकडे मार्क, मी काही ट्युशन घेत नाही. नाही म्हणे ती अभ्यासच करत नाही. करायला पाहिजे ना म्हणे 12वी. आणि म्हटलं, आणि परत पुढचं वाक्य होतं, तिला जर 12वीत मार्क मिळाले नाही तर माझा नवरा मला रागवेल. मग मला कळलं काहीतरी वेगळा प्रश्न आहे. म्हटलं तुमचा नवरा काय रागवेल. मग ते म्हणतात तुझंच लक्ष नाही आहे आणि मग ती अशी फॅशन करते. मग मी तिला आणखी बोलायला लागलं आणि मला हे इन्सिडन्स कळले की तिला असं फिरवलं आहे कॉलेजमध्ये. आणि मग तिने असा स्टँड घेतला, तर मी काहीच नाही करत, तुम्हाला काय हवं आहे, 12वीतले मार्क हवेत ना, जा, मिळवून देत नाही. कसं काय तुम्ही मला अभ्यासाला, तुम्ही मला घरात कोंडून, तिला रूममध्ये कोंडून ठेवलं होतं, कोंडून ठेवलं तरी मी वाचणारच नाही, काय करू शकता. मग तिला त्याच्यातनं बाहेर काढताना मला बऱ्यापैकी त्रास झाला. मग मी तिला म्हटलं ओके, आपण तुझ्या वडिलांना ऐकूयाच नको, नाहीच शिकायचं, पण म्हटलं वडिलांना जर धडा शिकवायचा असेल तुला तर तो कसा शिकवता येईल की खूप इतकं वर जायचं, त्यांच्या इतकं कमवायला लागायचं की वडिलांना तुझ्याकडे बघत राहावं लागलं. पण म्हणे मी 12वीचा अभ्यास करणारच नाही. म्हटलं नको करूस, मग तुला काय करायला आवडतं, मग मला पार्लर आवडतं, मला अमुक आवडतं, असं काय काय बोलायला लागले. म्हटलं तुला आवडेल ते क्षेत्र निवड आणि त्याच्यात कर, वडिलांना आवडतं ते पाहिजे तर तुझं. तेव्हा तर क्रांती होते ना, करू नकोस ते. त्यानंतर ते बरंच माझं तिच्याशी बोलणं झाल्यावर तिने ते NSC NCC वगैरेमध्ये तिला खूप इंटरेस्ट होता, त्याच्यात खूप केलं. इतकं केलं की नंतर राष्ट्रपतींसमोर जेव्हा ते 15-26 जानेवारीला असतं ना, त्याच्यात तिची निवड झाली. आणि तिथे तिला बोलवण्यात आलं, तिने संचलन केलं, पूर्ण ती उभी होती पुढे. मग वडील चुपचाप गेले मागे मागे, पण कोपऱ्यात उभे राहिले, कारण त्यांना तो इगो होताच की मी काय तुझं बघायला नाही आलो. चुपचाप मागे उभं राहून पाहिलं. आई गेली, आईला दिसले पण वडील आलेले, पण तिने पण त्यांना बोलवलं नाही, मुलींनी तर लक्षच दिलं नाही. आणि मग तिला नंतर नातेवाईकाकडे सोडवण्यासाठी गाडीची अरेंजमेंट केली, पण मुलीच्या समोर जायची हिंमत झाली नाही आणि मुलगी नातेवाईकांकडे जाऊन राहिली आणि परत आली. पण त्यासाठी तिचं हे आत्मभान मला जागृत करावं लागलं की तुला जे आवडतं ते कर, पण वडिलांसाठी सगळं सोडून बसू नकोस, कारण तुझं सगळंच आयुष्य वाया जाईल. मग तिला जो सूर सापडला स्वतःचा त्याच्यातनं पण, आणि आता हळूहळू वडील कसं आहे बोलण्यापुरतं झाले, पण आता तो उद्देश म्हणजे जे हर्ट झालं ते झालं, जे मनाला लागलं ते झालं, ते सगळं झालं. पण हे वापरल्यानंतर मला त्या सगळ्या खोतेऱ्यातनं तिला बाहेर काढता आलं. हे जे खोलीतनं बाहेर आली, जगात आली आणि हवं ते कलन कुठेतरी पुढे पोचली, ज्याच्यामुळे तिला स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवला की मी कोणीतरी आहे, वडील म्हणतात एवढी मी वाईट नाही आहे. अशा काही 10 केसेस आहेत. आणि मला ह्याची खात्री आहे, म्हणजे मी स्वतःचं सुद्धा हे आत्मभानाचं झाड जेव्हा पहिल्यांदा तयार केलं की मी कोण आहे आणि मला नक्की काय करायचं. मला नक्की काय करायचं एकदा ठरलं की समजा असं दुसऱ्या महायुद्धात असं झालं होतं की बॉम्बस्फोट झाल्यावर तुमची अख्खी फॅमिली नष्ट होत होती. तुम्ही एखादेच म्हणजे तुम्ही जर का तिकडच्या गोष्टी वाचल्या दुसऱ्या महायुद्धाच्या की तुमची फॅमिली बॉम्बस्फोटमध्ये नष्ट होते आणि तुम्ही एकटेच जगता, त्यावेळी तुम्ही काय करायचं आहे. कारण तुम्हाला फॅमिलीशिवाय लाईफ नसतं. पण तुमच्या डोळ्यासमोर जर उद्देश असेल की मी ह्यासाठी माझा ऑलरेडी प्लॅन आहे की मी आयुष्य असं जगायचं आहे, वाईट तर वाटणारच आपली माणसं गेल्याचं, पण डोळ्यासमोरचा प्लॅन क्लिअर असतो.
तर माझ्या ॲक्शन प्लॅनमध्ये मी लिहिलं आहे, म्हणजे कृती आराखडा, की मला बायकांचं एम्पॉवरमेंट करायचं आहे. कारण मला जे भोगावं लागण्यापेक्षा मी एक्स्ट्रीमली स्ट्रगल केला. आता कोणालाही हात हवा असेल तर मी, आणि माझा लॉ झाला आहे, मी बँकेत मॅनेजर होते म्हणून मला फायनान्शियल कसे जमा करायचे लोन ते कळतं. मी उद्योजिका उभ्या करू शकते आणि त्यांना बाकी काउन्सिलिंग सायकोलॉजिकली उभी करतं. मी स्त्रियांचं सबलीकरण हा माझा आयुष्यभराचा प्लॅन आहे. मला सगळे माझे आजूबाजूच्या लोकांनी नाकारलं तरी मला आयुष्यात काय करायचं माहिती आहे मरेपर्यंत. तर मला असं वाटणार नाही की आता मी काय करू. अशा तऱ्हेने ज्याला असे प्लॅन करणं स्वतःसाठी स्वतःचे, त्याला मी आयुष्याचा कृती आराखडा. त्याच्यात फक्त हेच नाही काय करायचं, पैसे कमवतो आहे का नाही, पैसे किती कमवायला पाहिजे, की सडनली घरावर प्रसंग आला. कोविडमध्ये आला ना सगळ्यांकडे, की कोणाची नोकरी गेली, कोणाचं स्वतःच मृत्यू पावले. अशा वेळी जे कळलं आपल्याला की कुठल्याही क्षणी कुठल्याही वयात कुठलाही माणूस आणि बाई जाऊ शकते आणि त्या उरलेल्या माणसावर पूर्ण संसाराची जबाबदारी येते. पुरुषांनाही हे कळलं की सगळं स्वयंपाकातलं पण आलं पाहिजे. बाईला हे कळलं की कुठल्याही क्षणी ताबडतोब कमवायला पाहिजे. किती कमवायला पाहिजे, ते घर रोजच्यासारखं चालेल एवढं. दर महिन्याला 10,000 लागत असतील लाईट बिल आणि किराणाला, आणि भाड्याला आणखी 5,000, 15,000 घर चालत असेल तर 15,000 कमावण्याची क्षमता आधीच असली पाहिजे. कुणी मेल्यावर नाही तयार होत. त्यामुळे आपल्याकडे काय झालं आहे, आपल्याकडे ऑप्शनल आहे. बाईची नोकरी बाई स्वतःच ऑप्शनल समजते. कमवलं तर मी जाते बाई नोकरीला, कौतुक नाही आहे, पोट आहे ना भरायचं आहे तर करायलाच पाहिजे. पण नोकरीच नाही, घरात उद्योग करून पैसे कमवत आहेत. त्यामुळे बरं, मी तर काल पण आम्ही भेटलो तेव्हा सांगितलं की ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट असतो, म्हणजे पूर्ण जगाचा सगळ्या देशांचा तौलनिक अभ्यास करून हे ठरवलं जातं की लिंगभेद किती आहे, म्हणजे स्त्री आणि पुरुषामध्ये किती भेद आहे देशामध्ये. 146 देशांचं परीक्षण केलं आलं, त्यात भारताचा नंबर खालून 129 आहे. आपल्याकडे एवढा भेद आहे स्त्री पुरुषांमध्ये. आणि तो कुठल्या आधारे असतो, 4 क्रायटेरियात मानल्या जातात. तेथे 4च क्रायटेरिया लावले जातात. एक आहे शिक्षणाची संधी किती आहे, पहिला आहे आर्थिक, की आर्थिक कमवत आहेत किती आणि त्याच्यातही उच्च पदावर किती जात आहेत. तर कमवतात किती माहिती आहे आपल्याकडे, किती स्त्रिया कमवत आहेत. टोटल आपल्या पॉप्युलेशनच्या 48% स्त्रिया आहेत, त्याच्या 24%च बायका कमवत आहेत. आणि त्याच्याही हायेस्ट पोस्टवर जाणाऱ्या बायका अवघ्या 3% आहेत. म्हणजे फार तर अशा खालच्या वर्गात क्लार्क वगैरे कुठेतरी, पण वर एकदम मॅनेजिंग डायरेक्टर दिसते आहे, CEO दिसते आहे, कंपनीचं काहीतरी मालकीण दिसते आहे, 3% आहेत. सगळ्या भारतात जेवढ्या स्त्रिया काम करतात त्या प्रत्येक 100 मागे फक्त 3 स्त्रिया वर जाऊ शकतात. हे पथेटिक प्रमाण जग आपल्याकडे असं बघतं आहे की भारतातल्या स्त्रियांना अभी तो उनको बहुत पढ़ना है. आपला जो जेंडर गॅप रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये 68% टोटल सगळ्या 4 क्रायटेरियामध्ये 68%, ते जर का आपल्याला इक्वलता समानता आणायची असेल तर 134 वर्ष जाणार आहे. म्हणजे 2158 साली आपल्याकडे स्त्री पुरुष समानता आलेली असेल, तेव्हा आपण कुणीच नसणार बघायला खरंच आली का नाही. मग त्याचे प्रयत्न व्हायला पाहिजेत ना. मग तिथे जर आपले विषय, आपलं बोलण्याचे विषय जर लग्न, साड्या, दागदागिने आणि सणवार हेच राहणार असतील तर आपण आयुष्यात कुठल्याही समानतेला पोचणार नाही आहोत. दुसरा त्याचा क्रायटेरिया असतो की तुमच्याकडे तब्येत, म्हणजे तुमची आरोग्याच्या बाबतीत स्त्री आणि पुरुषांमधली कंडिशन काय आहे. तर 146 देशामध्ये भारताच्या स्त्रियांचा नंबर खालून 145 आहे. इतकी बायकांच्या आरोग्याबद्दल भारतामध्ये उदासीनता आहे. म्हणजे आणि त्याच्यात इतरांचा दोष नाही, आपली उदासीनता आहे. आपल्याकडे जरासं एक डिलिव्हरी झाली की आपण समजूनच घेतो, डिलिव्हरी झाली ना कंबर दुखते, अमुक झालं ना खांदे दुखतात, असं होतंच गं बाई, सहनच करावं लागतं गं बाई, आणि काढतो आपण. माझ्या योग क्लासमध्ये मी तर फार ओरडते त्यांना की माझ्याकडे आता 45 ते 80 वर्ष अशा सगळ्या योग क्लासमध्ये माझ्या येतात, पण त्या कुठलं वर्णन करत राहतात, कंबर दुखत असते, गुडघे दुखत आहेत, सगळं दुखतं आहे, वय कुठलं का असे ना. मग सांगणार काय, सिझरिन झालं ना, इकडे इंजेक्शन दिलं. अगं भाई, 3 महिन्यांनी सगळे सेल जनरेट होतात, संपलं ते सिझरिनचा विषय. पण ते कारण दुखत असतं, पण त्यासाठी कॅल्शियम बघायला पाहिजे, डी विटॅमिन बघायला पाहिजे, स्वतःची टेस्ट करायला पाहिजे, हा विषयच नाही डोक्यात. बाईच्या जातीला
माझी आजी तर अशी अशी वाकली होती तरी काम केलं, मग त्या मानाने मी अशी उभी आहे. ह्याच्यातच कौतुक. आणि जर मला एकीने सांगितलं, मॅडम मला योग सांगा, माझे गुडघे दुखत आहेत, तर दुसऱ्या बाईला एकदम वाईट वाटतं, तुझे तर गुडघेच दुखत आहेत, माझे तर हात पण दुखतात. मग तिसरीला वाटतं एवढंच, माझं तर मला BP पण आहे. कॉम्पिटिशन लागते सांगायला की माझं किती जास्त दुखतं आहे. लाज नाही वाटत. मग मी त्यांना सांगते, दोन्ही थोबाडात मारून घ्या आधी. कौतुकाची गोष्ट आहे. मग तुझं दुखतं आहे तर बाई तू काय केलंस? ब्लड टेस्ट केली? नाही हो, कुठे वेळ, सकाळी डबे भरायचे असतात. हे जे होपलेस आणि युसलेस कारणं आपण देतो आणि स्वतःची सिम्पथी गोळा करण्यात राहतो. दुखलं की दुसरी म्हणतं, अरे रे दुखतं का गं? हो गं बाई, काय करणार, माझं पण दुखतं. झालं. मग तिला वाटतं तिला पण बरं वाटतं, दोघी रडतात, घरी जातात. म्हटलं आता माझं वय 70 पूर्ण आहे, मी 71 वर्षाला आहे. 4 वर्षापूर्वीच मला ऑर्थोपेडिकने कधीतरी जिना चढायला त्रास झाला आणि ते म्हणे आता तुम्हाला नी रिप्लेसमेंट करायला लागेल. तर मी म्हटलं दुसरं काहीच ऑप्शन नाही का? आता जनरली ऑर्थोपेडिक गेल्यावर ऑपरेशन हे बदलणं ओघाने येतं. तर म्हटलं मला फिजिओथेरपी थोडीशी सांगत का त्याच्या आधी, मी बघते काय करायचं. फिजिओथेरपीत मला गेल्यावर मला कळलं की बरेचसे योगासनाचेच काही प्रकार त्याच्यात आहे. मग मी फोकस केला की आधी तर D विटॅमिन, कॅल्शियम हे सगळं वाढलं पाहिजे जे कमी झालं होतं, आणि मी काही फोकस त्याच्यावर केला आणि मी रिपेअर झाले. म्हणजे आता मी परत नॉर्मल झाले आणि योगासनं क्लास चालू आहेत. पण माझा फोकस पूर्ण मी शिफ्ट केला. मला त्या डॉक्टरांचं चुकलं होतं का की हे मला सांगाय, माझा पूर्ण फोकस मी शिफ्ट केला की आता माझे गुडघे बरेच झाले पाहिजे. त्यासाठी जे करायला लागेल ते मी करीन. टेस्ट करीन, विटॅमिन घेईन, सगळं करीन, खाणंपिणं बदलीन, मसाज करीन, पण माझ्या गुडघा चांगलाच झालाच पाहिजेच. आणि माझे गुडघे चांगले झाले. पण फक्त कौतुकच असेल, मी वर बसते खुर्चीवर, मला खालीच बसता येत नाही, माझं नशीबच असं, काय आमच्या नशिबी लिहिलं आहे, मी हे वाक्य बोलू देत नाही. बरं व्हायचं असेल तर माझ्या क्लासला आहे, रडायचं असेल तर अनेक खांदे अवेलेबल आहेत, बाहेर जा, एकमेकींच्या खांद्यावर बसा, रडा, परत घरी जा, परत या, रडा, परत घरी जा. सो फोकस तब्येतीवर पाहिजे. जर आपल्या मागे फक्त पाकिस्तान आहे, 146 देशामध्ये आरोग्याच्या बाबतीत भारतीय स्त्रियांच्या मागे फक्त पाकिस्तानच्या स्त्रिया आहेत, तर आपण किती वाईट परिस्थितीत आहोत. आणि यासाठी आपण काही करणार आहोत का नाही? म्हणजे आपण ना एकमेकींना शाबासकी देतो, हो गं बाई तू सहन करतेस, ती म्हणते हो गं बाई तू सहन करतेस. जग म्हणतं ह्या सगळ्या मूर्ख बायका आहे, त्यांच्या अजून तब्येतीचा पण ठिकाणा नाही आहे. राजकारणाच्या बाबतीत सध्या परिस्थिती आपली बरी अशी आहे की आपण रिझर्वेशन केलेत म्हणून, नाही तर खूप खाली आहे. पण आपल्याकडे ऑन पेपर रिझर्वेशन्स आहेत 33%. त्यामुळे आपण 78व्या नंबरावर आहोत, म्हटलं तर बरे आहोत इतर नंबरापेक्षा. पण राजकारणाच्या हायेस्ट पोस्टवर म्हणजे पार्लमेंट आणि विधानसभा धरून फक्त 14च बायका आहेत, 14%. मग टक्केवारीने कमीच होत. 33% आरक्षण असून आपण त्याचं दिलेलं आरक्षण पण पूर्ण करू शकत नाही आहोत. बरं एवढं करून नॉलेज किती आहे वर राहणारींना? म्हणजे सुषमा स्वराजसारखे 1-2च की जिला आपण राजकारणी म्हणू शकतो. बाकी सगळे डेकोरेटिव्ह पीससारखे जातात आणि डेकोरेटिव्ह पीस परत येतात. त्यामुळे तो एक क्रायटेरिया असतो, शिक्षणाचा असतो, आरोग्याचा असतो आणि नोकरीतल्या संधींचा असतो. ह्या सगळीमध्ये भारत मार खातो आहे. आणि आपलं लक्ष कशाकडे? तुम्हीच आपसातले विषय दिवसभरात बघा काय असतात. तुझ्या घरी काय त्रास, माझ्या घरी काय त्रास, आज उद्या उपवास आहे, तू काय केलंस, मी काय केलंस, येणाऱ्या सणाला तू काय, दिवाळीचा फराळ मी काय केला, हो की नाही? आणि किती ग बाई, म्हणजे आपण फक्त इमोशनल सणवार सेलिब्रेशन्स, आणि तू साडी नेसतेस का, माझ्या घरी नाही. आपला विषय कधीतरी राजकारणाचा, कधीतरी शिक्षणाचा, कधीतरी जगात काय चाललं ह्याचा असतो का? आता जर तुम्हाला विचारलं की तुमचा वॉर्ड कुठला, नंबर किती जणांना माहीत असेल? पोलीस स्टेशनचा नंबर काय? तुम्हाला मारलं कोणीतरी गुंडाने आता धरून, पोलीस स्टेशनचा नंबर माहिती आहे का? तुम्ही कुठल्या पोलीस स्टेशनच्या अंडर येत आहे माहिती आहे का? तुमचा इथला नगरसेवक कोणी माहिती आहे का? तुम्हाला काय माहिती आहे? कुठल्या देवीचं जागृत मंदिर आहे? अगं देवींना फॉलो करा, पण त्या आपल्या देव्या गडावर राहिल्या आहेत एकट्या. खरंच जर देवीचे भक्त असाल तर प्रत्येक देवी गडावर एकटी आहे ना? का देवी नवऱ्याबरोबर मुलाबरोबर भाकऱ्या थापत बसले तिकडे? आणि प्रत्येक देवीचं जर का वाचलं तर तिचं एक गण होता, तिचं सैन्य होतं, ती राक्षसांबरोबर लढत होती, ती अन्यायाविरुद्ध प्रत्येक देवीची स्टोरी आहे ना. ती स्टोरी जरी असेल, खरं नसेल तरी स्टोरीसुद्धा म्हणते की ती एकटी राहत होती.
मग आपल्याला मात्र नुसतं रस्त्याने जायचं असेल तरी भीती वाटते. मग कसली आली देवीची पूजा? अगदी भारतीय संस्कृती पण ठामपणे पाळायची म्हटली ना तरीसुद्धा सीतेसारखं व्हा ना. जिने नवऱ्याने 2दा संशय घेतल्यावर परत गेली नाही त्याच्याकडे परत, आणि एकट्या मुलांना वाढवून त्या मुलांना असं वाढवलं की त्यांनी रामाला पण हरवलं, आणि एवढं सिद्ध करून दाखवलं की आय कॅन डू दिस, आणि परत गेली आपल्या आईकडे. ती नाही आठवत आपल्याला, आपल्याला राम आठवतो. 2-2दा बायकोला घरी पाठवतो, एकदा धोबी म्हणाला म्हणून, एकदा आणि कुणी म्हणाला म्हणून. आपल्याच धर्मातलं शिकायचं, काय शिकायचं सांगा. त्यामुळे तुम्ही कुठल्याही अंगाने जा, आपलं सध्या आपल्यावर जे ग्लानी आलेली आहे की माझं रोल काय आहे, सजायचं, छान दिसायचं, कुणीतरी पसंत करावं असं वागायचं. त्यांनी एकदाचं पसंत केलं की त्याला असं छळायचं की त्याने आयुष्यभर तुम्हाला पोसायचं, आणि त्याने नीट नाही पोचलं की त्याला आयुष्यभर टॉन्टिंग करायचं. एवढाच पगार, त्याला किती पगार. आपण मात्र काहीच नाही करायचं. आपण फक्त म्हणजे जे काम दिवसातनं 1.5 तासात संपतं, म्हणजे मी तर सांगते दोन्ही वेळचा स्वयंपाक फक्त 1.5 तासात संपतो. मला कोणी सांगा याच्यापेक्षा जास्त, मी तुम्हाला पुरणपोळ्या पण करून दाखवेन 1.5 तासात. तुम्ही कुकर लावला आणि जर कुकरमध्ये भाजी केली तर ती 3ऱ्या मिनिटाला शिजते, म्हणजे कुकरमधली भाजी. पण तुम्हाला अगदी अशी परंपरागत करायची असेल तरीसुद्धा ती 10 ते 15 मिनिटात शिजते. एका पोळीला 1 मिनिट लागतं, असं करून भाजेपर्यंत. 20 पोळ्यांना 20 मिनटं. जर घेतला फूड प्रोसेसर, एखादा दागिना विकायचा आणि फूड प्रोसेसर घ्यायचं, तर त्याच्यामध्ये तुमचं पीठ मळायला परत 3-4 म्हणजे 3-4 मिनटं कसलं, 20-30 सेकंद लागतं. सगळा स्वयंपाक इकडे कुकर लावला, इकडे भाजी टाकली, चिरून पण फूड प्रोसेसरमध्ये घेतली आणि केली, तर तुमच्या सगळ्या स्वयंपाकाला मिळून वरण, भात, भाजी, पोळी, कोशिंबीर, म्हणजे हे सुद्धा आपलाच रोल आहे का हा पुढचा प्रश्न. पण सगळं केलं तरी 1.5 तासाच्या वर तर काहीच लागत नाही. मग उरलेले 24 तासातले काय करताय बाकी वेळ? वाया. गॉसिप वाया. म्हणून मला जेव्हा लोक म्हणतात की बरं आम्ही पण म्हणजे हा जेव्हा विचार केला आणि आम्ही शिकत होतो, काउन्सिलिंग शिकत होतो, तर माझा प्रश्न होता की मी सकाळपासून बँकेत जाते, 9ला जाते, 7ला घरी येते, आणि तरी मला हे सगळं करायचं आहे, हे सगळी कामं करायची आहेत. तर टाईम मॅनेजमेंट कसं करू? बरं स्ट्रेस पण येतो, म्हणजे एखाद्या बाईचा रेप झाला, एखाद्या बाईचा हुंडाबळी गेला आहे, तर ते ऐकताना स्वतःला पण स्ट्रेस येतो ना. म्हणजे स्ट्रेस पण मॅनेज करायचा आहे, टाईम पण मॅनेज करायचा आहे, नोकरी तर करायचीच आहे कारण तो पगार तर मला पाहिजेच आहे. तर कसं करू? तर मी तर टाईम मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंटचा कोर्स केला. त्याने मला एवढं साधं सांगितलं की तुम्ही सकाळपासून फक्त कामं लिहा, माझ्यासमोरच लिहा. अवघ्या 10 मिनिटात माझं टाईम मॅनेजमेंट झालं. सकाळी उठता, ब्रश आणि हे करायला किती वेळ लागतो, स्वयंपाक करायला किती वेळ लागतो, प्रवासाचा वेळ किती आहे, बँकेतला वेळ किती आहे, मुलांच्या अभ्यासाचा किती आहे, असं वेळ लिहिली. मग प्रवासात माझा 1.25 तास जायचा, म्हणजे बॉम्बेला लोकलच्या प्रवासात. मग मी त्याच्यावर खूप त्याचा आगाजा करायचे. आमचं तर नशीब, आम्ही तर प्रवासातच, आमचं तर नशीब, आमच्या तर प्रवासात 3 तास जातात. तर म्हणे 3 तास जात नाही, हे 3 तास तुझेच आहेत. ह्या 3 तासात तुला कोणी काही सांगत नाही, ती तुझी तू एकटी उभी आहेस गाडीत. ह्या 3 तासात तू काय काय करू शकतेस. आणि मग मला कळलं की हे 3 तास मी फक्त रडण्यात घालवते. मला उभं राहावं लागतं, मला उभं राहावं लागतं, मला बसायला मिळत नाही. त्या 3 तासात मी त्या 10 वर्ष जे प्रवास करत होते, माझं LLB झालं, माझं बँकेच्या CIBच्या 2 परीक्षा झाल्या, आणि काय मला वाचायचं, एक्स्ट्रा वाचन करायचं, जशी जागा मिळेल तसं. उभं राहते, गर्दी आहे, तर असे नोट्स फोल्ड करायच्या, नशा वाचायच्या. थोडीशी जागा मिळाली मग पुस्तक उघडून वाचायचं. तेही जास्त बसायला मिळालं मग पुस्तक फारच उघडून वाचायचं आणि नोट्स पण काढायच्या. पण हे तुम्ही तो 3 तासाचा वेळ जर मी घरी काढायचा ठरवलं की मी 3 तास अभ्यास करते, मिळेल का? मग जो माझा हक्काचा वेळ होता तो मी वाया घालवत होते ना. मग मला कळलं की किती मी रडारड केली तरी माझ्या हातात 3-4 तास दररोज मिळतात, सगळं करूनसुद्धा. फक्त मी मॅनेज करत नाही, मी फालतू वेळ घालवते. आणि कालही मी सांगितलं की विचार जास्त करते, काम कमी करते. काय भाजी करू, काय भाजी करू, काय भाजी करू, मी 24 तास विचार करते. कोबी करू, कोबी करू, कोबी करू, भाजी करू, बटाटा घालू का चणा घालू, नको बाई याला नाही आवडत, त्याचं तर मेलाचं तोंडच वाकडलं, आमचं तर नशीबच वाकडं, काही करायचं, चवण आवडत नाही, आम्ही काय करायचं कळत नाही, मला तर कोणी. हे बडबड इंटरनल टॉक करत भाजी विषय आपण 24 तास विचार करतो. भाजी करायला वेळ किती लागला? 10 मिनटं.
भाजी आवडली नाही तर नवरा सोडणार आहे का आपल्याला? डायव्होर्स भाजी चांगली झालेला नाही आहे. त्यामुळे कशाला किती महत्त्व द्यायचं? स्वयंपाकघरात गेल्यावर बटन ऑन, स्वयंपाक चांगलाच करायचा, कारण आपल्याला खायचं आहे ना, आपल्याला आवडीचं खायचं आहे. पण त्याला तुम्ही आयुष्यभर करताना इतका वेळच नाही लागत काही विचार करायला. त्यामुळे तो विचार करण्यापेक्षा त्या वेळात जर मी दुसरं यूट्यूबवर ऐकलं, गिरीश कुबेरांचं भाषण ऐकते आणि मी कणिक मळते आहे, कणिक आठवड्यात होणारच आहे, वर्षानुवर्ष मळते, कुठे जाणार ती? पण त्या वेळात मी काहीतरी ऐकलं तर तो इनपुट कुठेतरी नेलं ना मला त्याने. त्या काय मेलं, रोज पोळ्या नशिबी आल्यात, आज पोळीवाली आली नाही, काय? थिंक ऑफ लाईफ, थिंक ऑफ कुठे करतो आहे आपण. हा विचार करू नका की बाजूचे काय म्हणतात, हा विचार करा जग काय म्हणतं आहे मला आणि मी नक्की माझ्या आयुष्याचं काय करते आहे. अगदी काय झाशीची राणी होण्याचं गरज नाही, पण तुमच्यात किती पोटेन्शियल आहे तिथे तुम्ही पोचताय का नाही पोचताय. आणि मग हे जे छोटे मोठे प्रश्न येतात, मी त्याला छोटे मोठेच म्हणते. एखाद्या माणसाची केमिस्ट्री न जुळणं, लग्न झालं, आपल्या घरात पण भावा बहिणीशी भांडण होतं, आईशी पण भांडण होत असतं, दोन बहिणीचं पण पटत नाही, काय होतं आहे, स्वभावाची केमिस्ट्री जुळत नाही आहे. असंच नवऱ्याशी पण केमिस्ट्री नाही जुळली तर त्याला एवढा आगाजा काय? नाही जुळलं, मी अगदी वेगळंच व्हायचं असेल, ग्रेसफुली होता येत नाही का? मग त्यांनी केलेलं नसले ते पण आरोप लागतात. म्हणजे त्याला पण आश्चर्य, हे मी कधी बोललो? बरं, त्या बाईलाही माहीत नसतं, तो वकील ठरवतो, कारण वकीलला माहिती आहे हे 4-5 गुन्हे टाकू शकतो आपण, की त्यांनी मारलं, त्यांनी संशय घेतला. मग हिला म्हटलं असं केलं नाही, करत तर नव्हता, मग हे का लिहिलं काय माहीत, वकिलांनी काय लिहिलं, म्हणजे ते बघतच नाही वकील काय करतोय, तिकडे त्याच्या नावे काय काय फुटतंय डोक्यात. पण नुसतं म्युच्युअली आमचं पटत नाही आहे म्हणून आम्ही वेगळे होतो, इतकं ग्रेसफुली होता येतं ना. त्याच्यात इतका वकिलाला पैसा द्यायचा, 12-12, 13-13 वर्ष दोघांनी घालायचा आणि वेगळं व्हायचं, तर कशाला? आणि त्याहीपेक्षा ते वेळच येणार नाही तर आधी तुम्हाला हे माहीत असेल की मला काय हवं आहे आणि ते नवऱ्याशी क्लिअरली बोला. मी नोकरी करणार आहे, मला नोकरी करायची आहे, तुमची त्याला परवानगी आहे ना, तरच मी पुढे जाणार आहे. प्रश्न काय तो, मला नोकरीला नाही म्हटलं, मला घराबाहेर जाऊ, हा विषय आधी का नाही झाला? आधी विषय काय झाला, तुम्हाला किती मानाच्या साड्या, तुम्ही पाटल्या घालणार का, मग आम्ही बांगड्या घालू? अरे काय काय करायचं आहे त्याचं? अख्खा विषय पाटल्या, बांगड्या, मानाची साडी, तुमची सासू, माझी सासू, आणि मग ही रुसली आणि ती रुसली. माझं जेव्हा लव्ह मॅरेज झालं तेव्हा आमच्या घरातलं ते पहिलं होतं आणि मी गुजरातीन ते पण माझ्या बाबांनी एकदा ॲक्सेप्ट केल्यावर अशी पत्र नातेवाईकांना पाठवली. तेव्हा कार्डावर जायचं बघा, पत्रिका फारशा नव्हत्या, फार आधी कार्डावर जायची निमंत्रणं, पत्रिका क्वचित, त्याच्यावर पाठवलं होतं. माझ्या मुलीने परजातीय मुलाशी लग्न ठरवलं आहे, तो गुजराती आहे, आम्हाला मुलगा पसंत आहे, तुम्हाला पण पसंत असल्यास लग्नाला नक्की यावे, पसंत नसल्यास तिथूनच आशीर्वाद द्यावे. विषयच संपला, त्या गोष्टीला महत्त्वच नाही. आणि लग्न माझ्याही बाबांनी आणि आम्ही नंतर माझ्या मुलींचं मिनिमम ठरवलं. सगळ्यांच्या रीती वेगळ्या, म्हणजे आमच्या इथं जात वेगळ्या म्हणून सगळ्या रीती सोडा, सगळं लग्नाचं नंतर कशासाठी येतं, खरंच लग्न झालं आहे का सिद्ध करायचं असेल तर 4 वैदिक विधी दाखवावे लागतात फोटो कोर्टात, की बाबा गळ्यात हार घातला, मंगळसूत्र घातलं आणि फेरे, असे काही ते 3 विधी आहेत महत्त्वाचे. ते फोटो दाखवले की लग्न झालं, कोर्ट मानतं. तेवढेच 3 विधी. बाकी मग तमिळांचं वेगळं, गुजरात्यांचं वेगळं, आमच्या युपीएनचं लग्न 4-4 दिवस चालतं. हल्दी चालू आहे हल्दी. तर मी फक्त वैदिक विधी होतील, म्हणजे कोर्टात सिद्ध झालं, लग्न झालं, एवढंच होणार. मग रिसेप्शन करा आणि जेवू घाला, बस विषय संपला. माझ्या ब्राह्मणाला मी सांगितलं होतं 45 मिनटं आहेत तुझ्याकडे, एवढ्यातच करायचं. त्याच्या आधी रजिस्ट्रार बोलवला, जे महत्त्वाचं आहे, रजिस्ट्रार समोर आधी लग्न झालं, विच इज अ रजिस्टर्ड मॅरेज. आता हे लग्न झालं, आता तुमची हौस म्हणून 45 मिनिट्स. तर तो म्हणे मॅडम, म्हटलं 45 मिनटात नाही झालं तर मी तुला उठवणार. तुला हे 3च विधी करायचे जे कायद्याने पाहिजेत. हे विधी झाले की तुला मी पैसे तुझे घे, काय 4,000चे 5,000 घे, माझा वेळ घालवू नकोस तुझ्या ते फालतू विधीमध्ये, ज्याचा एकही मंत्र कुणाला कळत नाही, तो काय बडबडतो ह्याचा कुणाला काही पत्ता लागत नाही.
बाकी सगळे नुसते गुंगलेले असतात एकमेकांशी गॉसिप करण्यात. म्हटलं तुझे 3 विजिट संपले की यू गो. आणि त्याने मला म्हटलं होतं मॅडम कन्यादान करत नाही आहात तर असं कसं चालेल. म्हटलं दाखव मला कन्यादान तुला करायचं नाही आहे. वेदात शोधायचे कष्ट घेणार असेल तर घे, नाही तर तुझे 1000 रुपये वाढवते, गपचूप बसायचं. नाही म्हणजे नाही. मी सासरच्यांना पटवलेलं आहे, तू मध्ये मध्ये पडू नकोस, मला तू काय वेळ शिकवू नकोस. मी वाचलं आहे. माझं मुलीचं लग्न 2 वाजता आम्ही घरातनं निघालो, 3:45 वाजता ठाण्याला डोंबिवलीहून पोचलो. रजिस्ट्रार आला, त्याने अर्धा पाऊण तास घेतला ते सगळे रजिस्ट्रार विटनेस करायला. खऱ्या अर्थाने लग्न झालं होतं. मग 45 मिनटात 5-5:30पर्यंत त्याला मी इतकं धाका घेतलं होतं की त्यांनी केलं ते. 45 मिनटानंतर जे काय साडी बदलून येतात त्याच्यानंतर रिसेप्शन 11:30ला एव्हरीथिंग ओव्हर आम्ही घरी 2:30 ते 11:30. आणि तरी लग्न सगळ्यांच्या लक्षात राहिलं कारण टिपटॉप हॉटेलचं जेवण अत्यंत सुंदर होतं. लोक नंतर फक्त जेवण लक्षात ठेवतात. इकडे कन्यादान झालं का कोणाला काय पत्ता नाही, कोण आला काय आला. जेवण क्या क्या फर्स्ट क्लास था, 10 टाईप के डोसा ते खा बाबा. पण तुम्ही एवढंच लक्षात ठेवा तेवढंच बोला. नंतर इकडे कन्यादान बिन्यादान काय पडलं आहे त्यांना. आणि कन्यादान नाही झालं तरी चालू आहे आमचं लग्न दोघींचं, काय प्रॉब्लेम नाही आला आहे. सो पुस्तकाचा उद्देश एवढाच होता की प्रत्येकीची केस वेगळी आहे. आणि तरीसुद्धा हँडल करताना मला जेव्हा जाणवलं की कोणीही असू दे, प्रश्न कुठे येतो आहे की ते बाई मनाने तयारच नाही आहे. म्हणजे कमवती असेल तरी तयार नाही आहे आयुष्याला फेस करायला. आता तर समजा मी भांडणांबद्दल बोलले, सडनली नवरा गेला तरी नाही, सडनली त्याची नोकरी गेली. प्रत्येक वेळी काय तो मरायला नको आहे, नोकरी गेली तरी तिला कळत नाही की हाऊ टू हँडल लाईफ. हे आपल्यातलं जे 50% बायकांची परिस्थिती आहे की तुम्हाला कळतच नाही आहे की आयुष्याला फेस कसं करायचं. आपल्या घरात ना, मी आज आपण ते काल वाटलं ते आणायला पाहिजे होतं खरं कागद. मी तुला फोटो पाठवीन नंतर पाहिजे. मी फक्त 10 प्रश्न विचारते आता, त्यातले जे आठवते ते मी विचारते आणि तुम्ही सबल आहात का नाही आपण आत्ताच्या ते बघून मग संपवूयाला. आहे ना वेळ तेवढा बोलायला मला. 10 प्रश्नामध्ये मला आठवते, तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे की तुमचं घर तुमच्या जॉईंट नावावर आहे किंवा ते घर स्वतःचं असेल तर नॉमिनेशन कोणाचं आहे माहिती आहे. व्हेरी गुड, माहिती आहे. नाही पुरुषांना माहीतच असतं हो, प्रश्न बायकांचा आहे. प्रश्न यांचा आहे सगळा. पण तरीसुद्धा ना ते बरं आहे की बऱ्याचदा पुरुषांना पण माहीत नसतं की नॉमिनेशन आहे का नाही. आणि नॉमिनेशन म्हणजे ओनरशिप नाही. हे मी तुम्हाला सांगते, लक्षात घ्या की तुम्ही समजा फ्लॅट नॉमिनेशन म्हणून कोणाचं नाव लिहिलेलं असेल, पण तुमच्या विलमध्ये जर लिहिलं नसेल की मी नॉमिनी केलं आणि तिलाच माझं घर, तिला किंवा त्याला माझं घर द्या, तर नॉमिनेशन म्हणजे फक्त विश्वस्त परत वारसदारी भांडणाला उभे राहतात. त्यामुळे जेव्हा नॉमिनी करतो तेव्हाच विलमध्ये पण लिहून ठेवायचं की ते घर ज्याला तुमची इच्छा आहे त्याला द्या, नाही तर नॉमिनी म्हणजे फक्त विश्वस्त. मग आता तुम्हाला माहीत नाही ना, बरं स्वतःच्या नावावर आहे का माहीत नाही, जॉईंट नावावर आहे का माहीत नाही, आणि नॉमिनेशन का माहीत नाही. बरं तुमच्याकडे इन्शुरन्सेस आहेत का सगळ्यांचे? टर्म इन्शुरन्स आहे का मेडिकल आहे? टर्म इन्शुरन्स आहे. तुमच्या नावे आहे? तुमच्या नावे नाही? तुम्ही आहात का नाही जगात अस्तित्वात? आपण तुमच्याबद्दल बोल. मग मुलांनी त्यांचे करून घेतलं आणि नवऱ्याने करून घेतलं, तुम्ही काय? तुमचा इन्शुरन्स नाही. मेडिक्लेम आजारी पडल्यावर हॉस्पिटलमध्ये नाही. बरं आणखी कोणाला माहिती तरी आहे का इन्शुरन्स आहे काय? बरं नवऱ्याचा असेल तरी त्याच्यात तुम्ही बेनिफिशियरी आहात का माहिती आहे का? बेनिफिशियरी असणं म्हणजे काय ते माहिती आहे का? हां, समजा नवऱ्याचं इन्शुरन्स आहे टर्म इन्शुरन्स, पण ते नंतर गेल्यावर ते पैसे जे मिळायचे असतात ते कुणाला मिळणार, ते नाव तरी तुमचं आहे का? नाही. मेडिकल इन्शुरन्स माहीत नाही. ओके. आता 2 प्रश्न मी आधीच विचारले. तुमच्या एरियातलं तुमचा वॉर्ड माहिती आहे का? वॉर्ड नंबर नाही. तुमचा नगरसेवक किंवा ग्रामसेवक कोण असेल माहिती आहे का? त्याचा फोन नंबर आहे का? नाही आहे, माहिती आहे. हात वर करा ना, मग मला बरं वाटलेलं जरा 1-2 जणींना तरी माहिती आहे म्हणून. ठीक आहे. तुमच्या जवळचं फायर ब्रिगेड ऑफिस किंवा पोलीस स्टेशनचा नंबर माहिती आहे का? दोन्ही नंबर माहिती आहे. गुड. तुमच्या घरी म्हणजे जो कोण कमवत असेल किंवा तुम्ही स्वतःची विल केली आहे का? बायकांनी पण करायची असते, कारण जे स्त्रीधन असतं हे बाईचं असतं.
आणि ते जर तुम्ही विल केली नाही तर त्याची वाटणीनंतर ती सुरुवातीला तर नवरा आणि मुलांमध्ये होते, नाहीतर जर का ते आईकडनं आलं असेल तर आईच्या साईडला निघून जाते, ज्यांच्याकडनं त्या साईडला निघून जाते, तुम्ही जर का विल केलं नाही तर. त्यामुळे आम्ही कुठे कमवतो, आम्हाला काय विल करायची गरज आहे, तर ते नंतर खूप लफडी असतात त्याची. असे 10-12 प्रश्न मी काढलेत. एवढं जरी घरात बसल्या बसल्या कळलं, किंवा तुमच्याकडे येणारा इलेक्ट्रिशियनचा नंबर माहिती आहे का, आपण एवढंच म्हणतो अहो बघा जरा गेला आहे बल्ब. प्लंबरचा नंबर माहिती आहे का, जो नेहमी नवरा बोलवत असेल, माहिती आहे? गुड. बाकी टी व्ही किंवा ह्या रिपेअरीवाल्यांचा नंबर माहिती आहे का. बेसिक्स इतके जरी कळले ना तरी 80% एम्पॉवरमेंट झाली. मग जगाचं राजकारण पुढे. बऱ्यापैकी बाया ठेवतात लक्ष, बऱ्यापैकी बाया तेवढं लक्ष ठेवतात. बऱ्यापैकी. कोविडमध्ये कसं लक्षात आलं, कोविडनंतर मी फार केसेस सोडवल्या की त्याच्यानंतर असं लक्षात आलं की नवरा हॉस्पिटलमध्ये आहे, त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलं आहे, इन्शुरन्स आहे असं तिने ऐकलं आहे, असं आहे वाटतं, पण म्हणजे कुठे ठेवलं माहीत नाही, टर्म एका मेडिकल माहीत नाही, ते इन्शुरन्सचा कागद प्रेझेंट करायचं कसं काय आहे माहीत नाही. बरं, हे सगळं झाल्यावर पैसे लागणार आहेत, तर खातं आहे पण आयुष्यात बँकेत गेली नाही, त्यामुळे ATMमधनं काढता येत नाही, गुगल पे तर कळतच नाही, इंटरनेट बँकिंगचा ट्रान्सफर करता येत नाही, आणि तेव्हा हॉस्पिटलमध्ये जाता येत नव्हतं. म्हणजे आपण करतो काय, इकडे करतो ते वटसावित्री, आणि तिकडे तो नवरा कसा लवकर बघेल याची व्यवस्था करतो. कारण ज्यावेळी मदत हवी आहे त्यावेळी केवळ माहीत नाही म्हणून मदत देता नाही आली. आणि हे सगळं झाल्यावर काही जण त्यात मृत्यू पावली, आणि मग त्या घराचे पेपर नवऱ्याने नॉमिनेशन न केल्यामुळे किंवा नॉमिनेशन केलं तरी विलमध्ये न लिहिल्यामुळे अजूनही 2-2 वर्ष केसेस चालल्या आहेत. कारण मग मुलं मुली सगळे भांडायला येतात, तर तेव्हा कोणी नसतं. आई बी सब भूल जाओ, मुलगा पण म्हणतो माझा हिस्सा आहे, मुलगी पण म्हणते माझा हिस्सा आहे, ते घर तिच्या नावावर व्हायला 2-2 वर्ष कोर्टाच्या, आणि तिने आयुष्यात घराबाहेर पडलेली नसते ती. त्यामुळे फार स्वतःचे लाड करू नका, थोडंसं आत्मभान जागृत करा. आवडलं तर पुस्तक घ्या, आणि त्याच्यात मी ह्याचं पहिल्या सुरुवातीला ते कसं बनवायचं झाड त्याची सगळं दिलं आहे. ह्याचे बरेच इंटरव्ह्यू TV वर पण झालेत. बँकेमध्ये याचे वर्कशॉप्स होतात, तुम्हाला पटलं तर बघा. हां, काय असेल. आणि मी जास्तच हार्श बोलले असेल तर माफ करा, पण मला तुम्हाला जागं करायचं होतं. आणि हे सगळं केल्याने ना पुरुषांना मदत होते. एक घरात सबल बाई हे पुरुषाचं आयुष्य वाढवते. माझ्यानंतर तिचं काय होईल ह्या काळजीने पुरुष अर्धा खलास होतो. कारण हिला कौतुक कशात, मी नाही बाई कुठे जात, आमचे हेच करतात. अरे पण त्या हेला किती माराल, म्हणजे तो कमवा पण, भाजी पण आणा, इलेक्ट्रिशियन पण आणा, त्याच्यावर किती मानसिक भार असतो की आपल्याशिवाय घरातलं काहीच बाहेरचं होत नाही आहे. ते प्रेशर घेऊन जगतात ना. तुम्हाला जर त्यांना कळलं की मी नसलं तरी ही हॉस्पिटलमध्ये करू शकेल, त्याचं आयुष्य वाढवतो आपण, हो की नाही. आणखी काय असेल तर विचारा.